वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचेदानीश्वर नित्यं महापातकनाशनं विघ्नेशं विघ्नवर्तारं पार्वती हृदयप्रियं विनायकं गणपतिं देवं तं यजाम्यहं। नमस्कार मंडळी, आमच्या ज्योतिष मंडल या यूट्यूब चॅनेलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। येणारा आठवड्यात 14 ते 20 डिसेंबर तुम्हाला शुभ परिणाम देणारा, अत्यंत चांगल्या गोष्टी तुमच्या जीवनात घडू देत अशा शुभेच्छा देतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो। सर्वप्रथम तुम्हाला आवाहन करतो की जे कोणी आमच्या चॅनेलवर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत आहेत किंवा आमच्या चॅनेलला पहिल्यांदाच जे भेट देत आहेत त्यांना विनंती आहे की कृपया चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी यूट्यूबकडून तुम्हाला ऑटोमॅटिक मिळेल। व्हिडिओला सुरुवात करूया। मेष ते मीन या 12 राशींचे दिनांक 14 डिसेंबर ते 20 डिसेंबर या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य। प्रत्येक राशीसाठी शुभ अंक, शुभ रंग, शुभ वार, शुभ दिनांक आणि प्रत्येक राशीसाठी विशेष उपाय, तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा। मेष राशीचा स्वामी मंगळ त्याची ऊर्जाशक्ती, धैर्य, जोश आणि कृतिक्षमता या आठवड्यात मोठ्या प्रमाणात सक्रिय होताना दिसणार आहे। 14 ते 20 डिसेंबरचा संपूर्ण आठवडा तुमच्यासाठी ऊर्जा, संधी, बदल, काही महत्त्वाच्या जाणीवा घेऊन येणार आहे। या आठवड्यात तुम्ही तुमच्या जीवनातील नवीन मार्गांवर पाऊल टाकण्यासाठी सज्ज व्हाल। काही गोष्टी पूर्ण होतील, काही सुरू राहतील आणि काही बाबतीत तुम्हाला तुमचं मनोबल, तुमचे पेशन्स वाढवण्याची गरज आहे। मेष राशीच्या जातकांसाठी आठवडा काम, आर्थिक स्थिती, संबंध, आरोग्य आणि अध्यात्म अशा सर्व क्षेत्रात महत्त्वपूर्ण हालचाली निर्माण करणारा ठरणार आहे। या आठवड्याचा सर्वात महत्त्वाचा संदेश म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा, पुढे चालत राहा। ज्या क्षेत्रात तुम्ही कार्यरत आहात, तुम्ही उद्योग करत असाल, नोकरी करत असाल, त्यात सातत्य ठेवा, त्यामुळे नक्कीच सकारात्मक परिणाम तुम्हाला प्राप्त होतील। करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने मेष राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात प्रेरणा, जोम आणि निर्णयक्षमता वाढलेली दिसेल। नोकरी करत असाल तर तुमच्या कामाचे कौतुक होईल। वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाच्या पद्धतीकडे विशेष लक्ष देतील। तुमचे काही जुने प्रोजेक्ट किंवा अडकलेली कामे ह्या आठवड्यात वेगाने पुढे सरकतील। तुमच्या स्वभावातील नेतृत्व गुण अनेकांच्या दृष्टीस पडतील। मंगळाची उष्णता तुमच्या मनाला जलद निर्णय घेण्यास प्रवृत्त करेल आणि हेच निर्णय तुमच्या प्रगतीचा मुख्य आधार ठरतील। ऑफिसमध्ये नवे नियम, बदल होतील, ते तुम्ही सहज स्वीकारू शकाल। व्यवसाय करणाऱ्या मेष राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये अत्यंत सावधगिरीने आणि चाणाक्षपणे पावले उचलणे आवश्यक आहे। नवीन गुंतवणूक, नवे करार, मोठे व्यवहार आणि भागीदारी संबंधित कुठलाही निर्णय घेताना सर्व तपशील नीट तपासून, नीट बघून त्यावर साकल्याने विचार करूनच पुढे जा। या आठवड्याची विशेष गोष्ट म्हणजे नवीन ग्राहक, नवीन संपर्क, नवीन संधी, अचानक मिळणारी आर्थिक वृद्धी हे आठवड्याचे वैशिष्ट्य ठरेल। तुमच्या बोलण्याचा प्रभाव समोरच्यावर वाढल्याने तुम्ही कोणत्याही व्यवहारात वरचढ राहू शकाल। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, अवाजवी जोखीम घेऊ नका। सावधगिरी आणि धैर्य ह्या दोन्ही गोष्टी या आठवड्यात तुम्हाला आवश्यक आहेत। 14 ते 20 डिसेंबरच्या दरम्यान आर्थिक स्थितीमध्ये लक्षणीय चढउतार दिसेल। खर्चाचे प्रमाण वाढणार असले तरीसुद्धा नवीन मार्ग देखील तुम्हाला पैसा कमवण्याचे मिळणार आहेत। कोणतेही आर्थिक नियोजन करताना संयम ठेवा। घरगुती खर्च, वैयक्तिक खरेदी, वाहन दुरुस्ती किंवा तांत्रिक कामावर ह्या आठवड्यात खर्च वाढू शकतो, तेव्हा त्याचे योग्य नियोजन करा। जुनी येणी कोणाकडे होत असतील, म्हणजे तुम्ही कोणाला पैसे दिले असतील तर ते ह्या आठवड्यात वसूल होण्याची शक्यता आहे, तेव्हा त्यासाठी तगादा लावण्याचा प्रयत्न करा, नक्कीच तुम्हाला त्यात यश मिळेल। मेष राशीच्या जातकांना मंगळाच्या प्रभावामुळे जलद निर्णय घेता येतात, त्यामुळे आकस्मिक गुंतवणूक मात्र टाळा। म्हणजे एक्साइटमेंटमध्ये कुठली गुंतवणूक करू नका। तुम्ही जी रक्कम गुंतवणार आहात त्याची सुरक्षितता महत्त्वाची आहे। तुम्हाला फायदा किती मिळणार आहे हे महत्त्वाचं नसून तुम्ही गुंतवलेली रक्कम सुरक्षित राहणं गरजेचं आहे, तेव्हा तो दृष्टिकोन ठेवूनच गुंतवणूक करा। शुद्ध विचारांती केलेली आर्थिक गुंतवणूक तुमच्याकरता चांगलेच परिणाम आणण्याचे प्रयत्न करेल। व्यावसायिक उत्पन्नात वाढ होईल। फ्रीलान्स किंवा साईड इन्कम वाढणार असून भूतकाळातील गुंतवणुकीचा फायदा या आठवड्यात तुम्हाला मिळू शकतो। प्रेम व नातेसंबंधामध्ये मेष राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये चमकदार ऊर्जा वाढलेली दिसेल। विवाहित व्यक्तींना जोडीदाराकडून भावनिक आधार मिळेल। तुमचे नातेसंबंध अधिक दृढ होण्याची शक्यता असून जर तुम्ही नात्यात असाल तर पार्टनरसह संवाद वाढेल आणि काही सुंदर क्षण आपल्या जोडीदारासोबत घालवण्याची संधी ह्या आठवड्यात तुम्हाला मिळेल। अविवाहित मेष राशींसाठी आठवडा नवीन प्रेमाची सुरुवात, कोणाबद्दल आकर्षण वाढू शकतं, जुने प्रेम परत येण्याची शक्यता अशा प्रकारच्या घटनांनी भरलेला आहे। या आठवड्याचा विशेष संदेश म्हणजे मनातील हट्ट सोडा, नात्यात समजूतदारपणा ठेवा, आपली भावना स्पष्ट बोलून दाखवा। घरातील वातावरण एकूणच छान राहणार असून संवेदनशील राहू शकते। आई, वडील किंवा मोठ्या व्यक्तींशी संवाद साधताना संयम आवश्यक आहे।
आरोग्याच्या दृष्टीने मेष राशीच्या जातकांना या आठवड्यात मंगळाची उष्णता तुमच्या आरोग्यात सकारात्मक ऊर्जा देते, पण मनातील ताण वाढण्याची देखील शक्यता आहे. तेव्हा स्नायू दुखणे, डोकेदुखी, थकवा किंवा रक्तदाब ह्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्या. या आठवड्यात तुम्ही काही मिनिटे श्वसन, ध्यान आणि शांत संगीत ऐका. त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होईल. झोपेची गुणवत्ता देखील त्यामुळे सुधारेल. या आठवड्यात ऊर्जा भरपूर असली तरी योग्य दिशेने ती वापरली जाणे देखील गरजेचे आहे, अन्यथा बेचैनी निर्माण होऊ शकते. तेव्हा पुरेसे पाणी प्या आणि गरजेपेक्षा जास्त कामाचे ओझे घेऊ नका, म्हणजे टेन्शन घेऊ नका. मेष राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 1 व 9. शुभ रंग आहे लाल व मरून. शुभवार आहे रविवार व मंगळवार. व मेष राशीसाठी या आठवड्याचे शुभ दिनांक 14, 17 व 20 डिसेंबर. मेष राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, हनुमान चालिसाचा रोज एक पाठ करा आणि लाल चंदनाचा टिळा रोज घरातनं बाहेर पडताना लावा. त्यामुळे कार्यातील अडथळे दूर होऊन ऊर्जा वाढण्यास मदत होईल. वृषभ राशीचा स्वामी शुक्र व त्या शुक्राची स्थिरता, सौंदर्य, शांतता आणि भौतिक समृद्धीकडे झुकणारी ऊर्जा या आठवड्यात विशेषत्वाने सक्रिय होणार आहे. हा आठवडा तुमच्यासाठी अनेक परिवर्तनाचे, अंतर्मनातील जाणीवांचे, काही महत्त्वाच्या निर्णयांचे आणि आंतरिक बळ वाढवणाऱ्या घटना ह्या आठवड्यात घडणार आहेत. वृषभ राशीचे लोक सहसा स्थिर, संयमी, शांत आणि व्यवहारकुशल असतात, पण या आठवड्यात तुम्हाला तुमच्या या गुणांची अधिक कसोटी लागणार आहे. कधीकधी बाहेरून शांत दिसणाऱ्या परिस्थितीतही काही आव्हाने दडलेली असतात आणि त्या आव्हानांची जाणीव होणे म्हणजेच योग्य दिशेने तुमची पावलं पडत आहेत हे जाणून घ्या. पुढील 7 दिवस ग्रहांची ऊर्जा तुम्हाला एक मोठा संदेश देणार आहे. तुम्ही स्वतःला थांबवू नका. या आठवड्यात वृषभ राशीच्या जीवनात 3 मुख्य बदल घडतील. मनातील धडधड वाढेल, धाडस करण्याची वेळ येईल आणि काही संबंध, काही कामे, काही विचार नव्या आकारात रूपांतरित होतील. करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने तुमची प्रवृत्ती स्थिर असून ती तुम्हाला फायदेकारक ठरेल. नोकरीत असाल तर काही वेळा ताण जाणवेल, पण हा ताण तात्पुरता असेल आणि कामाचा वेग वाढवण्यासाठी तुम्हाला स्वतःहून पुढे सरकावे लागेल. तुम्ही सहसा एकाच वेळी अनेक कामे शांतपणे सांभाळता, परंतु या आठवड्यात कामाचे ओझे थोडे जास्त असू शकते. वरिष्ठांची अपेक्षा वाढलेली असेल, त्यामुळे तुमच्या कामाच्या चौकशी किंवा तपासणी वाढू शकते. पण याच काळात तुमचे कौशल्य आणि तुमची काम करण्याची पद्धत इतरांच्या दृष्टीस पडून तुमच्याबद्दल आदर लोकांच्या मनात निर्माण होईल. नवीन प्रोजेक्ट, नवीन जबाबदारी किंवा महत्त्वाचा प्रस्ताव तुम्हाला मिळू शकतो. तुमच्या स्थिर आणि व्यवस्थित विचारसरणीचा फायदा तुम्हाला नक्कीच मिळेल. व्यवसाय करणाऱ्या वृषभ राशीच्या लोकांसाठी आठवडा संधी आणि सावधगिरी यांचा संयम असून नवे व्यवहार चांगले दिसत असले तरी त्यात घाई करू नका. भागीदारीत काही गैरसमज वाढू शकतात आणि त्याकडे शांततेने पाहण्याची गरज आहे. नवीन व्यावसायिक प्रस्ताव मिळतील. विशेषतः चांगल्या ओळखीतून लोकांकडून या आठवड्यात तुमच्या बोलण्याला लोक महत्त्व देतील, त्यामुळे चर्चेत तुमचा प्रभाव टिकून राहील. पण कोणतेही निर्णय केवळ भावनेवर आधारित राहून घेऊ नका. आर्थिक बाबतीत काही सुधारणा आणि काही अडथळे असे मिश्रित वातावरण असेल. खर्च वाढणार असून विशेषतः घरगुती कामे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, दुरुस्ती, प्रवास किंवा कौटुंबिक प्रसंग यावर खर्च ह्या आठवड्यात वाढण्याची शक्यता आहे. तेव्हा त्याचं योग्य नियोजन आधीपासूनच करा. तुम्हाला कुठून तरी अपेक्षित रक्कम मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे आर्थिक स्थिती तितकीशी ढासळणार नाही. भूतकाळातील काही गुंतवणुकीचा फायदा या आठवड्यात मिळू शकतो. विशेषतः सोने, शेअर्स आणि जमीन व्यवहारात तुम्हाला सकारात्मक परतावा मिळू शकतो. कोणतेही आर्थिक व्यवहार लपून छपून करू नका. स्पष्टता राखा, पारदर्शकता ठेवा. या आठवड्यात नातेसंबंध अतिशय नाजूक असतील. वृषभ राशीचे लोक भावनिकदृष्ट्या खूप खोल असतात. त्यांच्या प्रेमात स्थिरता असते आणि नात्यात नितांत गरजही असते. विवाहित व्यक्तींनी ह्या आठवड्यात जोडीदाराशी बोलताना थोडी काळजी, थोडा संयम ठेवणे आवश्यक आहे. गैरसमज ही छोटीशी गोष्ट मोठी होऊ शकते. प्रेमसंबंधात असाल तर आठवडा संवादासाठी उत्तम असून मनात दडलेले विचार स्पष्टपणे मांडणे आवश्यक आहे. अविवाहितांना एखाद्या व्यक्तीबद्दल आकर्षण वाटू शकते किंवा पूर्वीची ओळख पुन्हा सक्रिय होऊ शकते. प्रेमसंबंधातील सकारात्मकता वाढेल, पण त्याचवेळी नात्यांमध्ये वास्तविकता स्वीकारण्याची वेळही येऊ शकते. कुटुंबात एखाद्या मोठ्या व्यक्तीचे मत किंवा सल्ला अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. घरातील वातावरण साधारण शांत, काही संवेदनशील गोष्टींवर चर्चा या आठवड्यात घडू शकते. आरोग्याच्या दृष्टीने आठवडा मिश्र स्वरूपाचा राहणार असून शरीरातील ऊर्जा सामान्यांपेक्षा कमी जाणवू शकते. गळा, मान, खांदे, पोट किंवा रक्तदाबाशी संबंधित तक्रारी या आठवड्यात जाणवू शकतात, त्याकडे दुर्लक्ष करू नका. या आठवड्यात तुम्ही स्वतःला जरा आराम देणं आवश्यक आहे. सतत काम करत राहता आणि शरीराचा थकवा शेवटी मनावर येतो. त्यामुळे शरीराकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक असून पाण्याचे प्रमाण वाढवा. उशिरा झोपणे टाळा
आणि गरजेपेक्षा जास्त ताण घेऊ नका. या आठवड्यात तुम्ही जास्त बोलण्याने तुम्हाला थकवा जाणवू शकतो, त्यामुळे संवादात संयम ठेवा. जिथे गरज आहे तिथेच बोला. आध्यात्मिकदृष्ट्या हा आठवडा महत्त्वाचा असून वृषभ राशीच्या जीवनात अध्यात्म हे मनाला शांत देणारे माध्यम आहे. दिव्याच्या प्रकाशाकडे शांतपणे पाहत केलेले ध्यान तुम्हाला या आठवड्यात अत्यंत लाभदायक ठरेल. मनातले दडपण कमी होईल आणि निर्णय घेण्याची क्षमता देखील वाढेल. घरात थोडेसे सुगंधित धूप लावल्याने मानसिक स्थिरता मिळू शकते. तुमच्या घरात किंवा कार्यस्थळी तुम्ही 2 किंवा 3 मिनिटे शांत राहिल्यास किंवा शांततेने ध्यान केल्यास तुमचे चित्त स्थिर होईल. या आठवड्यातील मुख्य संदेश हाच आहे: स्वतःवर विश्वास ठेवा, हट्टीपणा टाळा आणि ज्या क्षेत्रात प्रयत्न करत आहात तेथे सातत्य ठेवा. काही गोष्टी अचानक बदलतील, पण ते तुमच्या प्रगतीसाठीच ते झालेले बदल असतील. प्रेमात संयम ठेवा, कामात स्थिरता वाढवा. या आठवड्याचा निष्कर्ष असा की वृषभ राशीसाठी हा आठवडा स्थिरता, बदल आणि वाढ जाणीवा देणारा आहे. तुमचे मन धीराने कामाला लागेल. तुमची ऊर्जा योग्य दिशेने प्रवाहित होईल. काही नवी दालने तुमच्यासुद्धा उघडतील. तुम्ही जितके शांत राहाल तितके ग्रह तुमच्या बाजूने उत्तम काम करतील. ही वेळ तुम्हाला धडा शिकवणारी आणि पुढील महिन्यांसाठी अत्यंत उपयुक्त असा सबक देणारी आहे. पुढील काळात तुम्ही आर्थिक आणि करिअरच्या क्षेत्रात अधिक मजबूत पायाभरणी करण्यास सक्षम व्हाल. तुमच्या शांततेत तुमचे सामर्थ्य दडलेले आहे, तेव्हा या आठवड्यात तुम्ही ते अधिक जाणवून घ्याल. वृषभ राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 2 व 6. शुभ रंग आहे हिरवा व पांढरा. शुभवार आहे सोमवार व शुक्रवार. शुभ दिनांक आहे 15 व 18. व वृषभ राशीसाठी ह्या आठवड्याचा विशेष उपाय: येत्या गुरुवारी श्री लक्ष्मीनारायणाला खिरीचा नैवेद्य दाखवा. त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये आर्थिक स्थिरता येईल. मिथुन राशीच्या जातकांसाठी आठवड्यात चंचलता, वेगवान विचारशक्ती, संवादातील पारंगतता, नवनवीन संधी ह्या 4 गोष्टी ठळकपणे प्रभाव दाखवतील. बुधाचा शुभ प्रभाव तुमच्या राशीवर ज्ञान, बुद्धी, व्यवहार कुशलता आणि संधी ओढवून आणण्याचे कार्य करणार आहे. करिअरच्या क्षेत्रात नवीन कामे हाती घेण्याची, जुन्या कामाची गती उन्नती होण्याची किंवा वरिष्ठांकडून विशेष लक्ष मिळण्याची शक्यता निर्माण होणार आहे. तुमच्या संवाद कौशल्याचा उपयोग करून तुम्ही एखादी महत्त्वाची डील, प्रोजेक्ट किंवा ऑफर मिळवू शकता. नोकरी करणाऱ्यांसाठी हे विशेष दिवस असून मीटिंग्स, प्रेझेंटेशन, रिपोर्टिंग किंवा क्लायंट कनेक्शन ह्या रूपाने व्यस्त असाल. तुमच्या कामगिरीला उच्च दर्जाची दाद मिळेल. स्वतःच्या बौद्धिक क्षमतेमुळे तुम्ही वेळेचे उत्तम नियोजन करू शकाल, त्यामुळे कामे वेगाने पूर्ण होतील. व्यवसाय करणाऱ्या मिथुन राशीच्या जातकांना हा काळ सोन्याची संधी घेऊन येईल, कारण ग्रहस्थिती आर्थिक वाढ, विस्तार, नवे व्यवहार आणि संपर्क जुळण्याच्या शक्यता वाढवणारा आहे. परदेशातून काही संपर्क किंवा ऑर्डर तुम्हाला या आठवड्यात मिळू शकतात. भागीदारीत काम करत असाल तर विश्वास वाढेल आणि दोघांचेही परस्पर सहकार्य अधिक गतिमान होईल. आर्थिक बाबतीत हळूहळू सुधारणा जाणवेल, पण खर्चावर नियंत्रण ठेवण्याची नितांत गरज आहे. अचानक प्रवास, महत्त्वाचे कार्यक्रम, ऑफिस मीटिंग किंवा कौटुंबिक कारणास्तव थोडा खर्च या आठवड्यात वाढू शकतो, तेव्हा त्याचे योग्य ते नियोजन करा. ताण घेऊ नका. गृहस्थ जीवनात समजुतीची गरज आहे, कारण तुमच्या चंचलतेमुळे कधीकधी वाद निर्माण होऊ शकतो. तुमचे मन एका गोष्टीवर स्थिर राहत नसल्याने जोडीदाराला तुमचा दृष्टिकोन कळण्यास थोडा विलंब लागू शकतो, पण संवादाने सर्व समस्या नष्ट होतील. अविवाहितांसाठी हा काळ प्रेमसंबंध सुरू होण्याच्या संधी वाढवतो. विशेषतः सोशल मीडिया, ऑफिस किंवा प्रवासादरम्यान एखादी व्यक्ती तुम्हाला आकर्षित करू शकते. आरोग्याच्या दृष्टीने तणाव, अनियमित झोप, पोटदुखी किंवा डोळ्यांचा त्रास या आठवड्यात तुम्हाला जाणवू शकतो, तेव्हा मोबाईल किंवा लॅपटॉपचा वापर आवश्यक आहे तेवढाच करा. श्वसनाशी संबंधित त्रास असलेल्या व्यक्तींनी आपली विशेष काळजी घ्या. मानसिक ताजेपणा राखण्यासाठी ध्यान, चालणे, सूर्यप्रकाशात थोडा वेळ घालवणे इत्यादी गोष्टी आवश्यक आहेत. विद्यार्थ्यांसाठी या आठवड्याची सुरुवात उत्तम राहणार असून एकाग्रता वाढेल, पण मधल्या काळात मन भटकण्याची शक्यता आहे, त्यामुळे वेळेचे शिस्तबद्ध नियोजन आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना गुरुवारी यांचे उत्तम मार्गदर्शन मिळेल. तुमच्या सर्व शंकांचे समाधान देखील होईल. प्रवासाच्या बाबतीत हे दिवस मिश्र फळे देणारे असून काही गोष्टी अचानक बदलू शकतात. वाहन चालवताना योग्य ती काळजी घ्या. नातेवाईकांकडून एखाद्या शुभ घटनेची वार्ता तुम्हाला मिळू शकते. कुटुंबातील एखादा कार्यक्रम ठरू शकतो. घरात धार्मिक कार्य, पूजा किंवा शांततेचे वातावरण निर्माण होण्यासाठी तुम्ही स्वतः पुढाकार घ्याल, त्यामुळे तुमचा मानसन्मान देखील वाढणार आहे. वडीलधाऱ्यांची साथ लाभेल. एखाद्या महत्त्वाचा सल्ला तुमचे भावी नियोजन यशस्वी ठरवेल. संपत्ती किंवा कागदपत्राशी संबंधित कामांमध्ये काही प्रगती आठवड्यात घडून येईल. कोर्ट कचेऱ्यांमधील अडथळे दूर होण्याची शक्यता असून त्यामध्ये वाढ होणार आहे. नशीब तुमच्या बाजूने काम करत असले तरी परिश्रमाची जोड त्याला आवश्यक आहे.
आध्यात्मिकदृष्ट्या तुम्हाला अंतर्मनामध्ये शांतता, प्रार्थनेचा ओढा व वाचनाची आवड लागेल. येणाऱ्या दिवसात स्वतःला अधिक सक्षम बनवण्यासाठी तुम्ही नव्या गोष्टी शिकण्याचा निश्चय कराल. एकूणच संपूर्ण आठवडा तुमच्यासाठी गतिमान, उत्कर्षदायी, ज्ञानवर्धक आणि संधींनी परिपूर्ण असणारा आहे, असेच ग्रहसंकेत सांगत आहेत. या आठवड्यात बुधाच्या प्रभावामुळे काही जुन्या गोष्टींचा नव्याने विचार करण्याची आणि त्या सुधारण्याची संधी तुम्हाला या आठवड्यात मिळेल. तुम्ही अनेक नवे संपर्क जोडू शकाल, त्यामुळे तुमच्या भविष्यातील कामाला मोठा आर्थिक फायदा होणार आहे. मानसिक स्थैर्य राखण्यासाठी तुम्ही स्वतःला शिस्तबद्ध ठेवणे आवश्यक आहे, कारण तुमची चपळ बुद्धी अनेक कामे एकाच वेळी हाताळण्याची इच्छा निर्माण करेल. परंतु प्रत्येक कामात नीट लक्ष देता येणं गरजेचं आहे आणि तेच तंत्र तुम्ही वापरा, तेच तुमच्या यशाचं गमक असेल. घरगुती वातावरणात प्रेम आणि आदर वाढेल आणि तुम्ही कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे मत ऐकून घेण्याचा प्रयत्न करा. विशेषतः आईवडिलांकडून शुभाशीर्वाद मिळाल्याने मानसिक समाधान मिळेल. जोडीदाराशी असलेले मतभेद दूर होण्याची शक्यता असून तुम्ही संवादाच्या माध्यमातून एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजवू शकाल. प्रेमसंबंधात असलेल्यांना एकेकाळी लहान सहान कारणावरून होणारी भांडणे ह्या आठवड्यात कमी होऊन परिपक्वता आणि समजूतदारपणा वाढणार आहे. आर्थिक बाबतीत तुम्हाला हळूहळू पण स्थिर जाणवेल. पैशाची ये-जा योग्य प्रमाणात होईल. नवीन कमाईचे मार्गही खुले होतील. गुंतवणुकीसाठी हा काळ उत्तम ते मध्यम असून विशेषतः अल्पकालीन गुंतवणूक किंवा म्युच्युअल फंडचा विचार करत असाल तर अनुभवी व्यक्तींचा सल्ला गुंतवणुकीपूर्वी जरूर घ्या. प्रवासात काही अडचणी येण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रवास करताना तुमची कागदपत्र, पैशांची पर्स, तिकीट इत्यादींची योग्य ती काळजी घ्या. आरोग्याच्या दृष्टीने ह्या आठवड्यात मानसिक ताण वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे स्ट्रेस मॅनेजमेंटवर लक्ष द्या. तुम्हाला शारीरिक थकवा जाणवू शकतो, परंतु योग्य आहार, झोप आणि हलका व्यायाम तुम्हाला तुमचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत आशादायक असून अभ्यासाचे परिणाम तुमच्या अपेक्षेनुसार येतील. गुरुजनांशी केलेल्या चर्चेतून नवीन मार्ग मिळेल, नवीन दिशा मिळेल. परदेशात शिक्षण घेण्याचा विचार करत असलेल्या विद्यार्थ्यांना कागदपत्रांची तयारी ह्या आठवड्यात सुरू करणं आवश्यक आहे. व्यवसाय क्षेत्रात काही मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे, त्यामुळे घाईत कुठलाही निर्णय घेऊ नका. तुमच्या भोवती परिस्थिती वेगाने बदलत असल्याने आपली योजना सातत्याने अपडेट करणे आवश्यक आहे. या आठवड्यात सामाजिक क्षेत्रात तुमचा मानसन्मान वाढेल. मित्रमंडळी किंवा नातेवाईकांमध्ये एकत्रित कार्यक्रमात तुमचे व्यक्तिमत्व उजळून दिसेल. आध्यात्मिकदृष्ट्या तुम्हाला आंतरिक शांतता आणि आत्मविश्वास वाढणार असून प्रार्थना, ध्यान व धार्मिक ग्रंथाचे वाचन या गोष्टी तुम्हाला ह्या आठवड्यात योग्य मार्गदर्शन करू शकतात. तुमच्या मनात काही नव्या कल्पना, नवीन योजना व भविष्याबद्दल आशावाद निर्माण होईल. एकूणच या आठवड्यात मिथुन राशीच्या जातकांसाठी विचारांची स्पष्टता, कामात प्रगती, संबंधातील सौहार्द आणि मानसिक समाधान असे सर्वांगीण सकारात्मक फळ मिळणार आहे. मिथुन राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 3 व 5. शुभ रंग आहे आकाशी व पिवळा. शुभ वार आहे बुधवार व शनिवार. व मिथुन राशीसाठी शुभ दिनांक 14, 19 आणि 20 डिसेंबर. आणि मिथुन राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या बुधवारी गणपतीला 108 दुर्वा अर्पण करा आणि प्रणम्य शीर्षादेवम या गणपतीच्या स्तोत्राचा 11 वेळेला पाठ करा. त्यामुळे बुद्धी, संवाद आणि करिअर ह्या बाबतीत तुम्ही अग्रेसर राहाल. कर्क राशीच्या जातकांसाठी आठवडा जीवनातील नवीन दिशा दाखवणारा, भावनिक स्थैर्य वाढवणारा, कौटुंबिक सौहार्द प्रबळ करणारा आहे. या आठवड्यात चंद्राचा प्रभाव अत्यंत महत्त्वाचा असून तुमच्या निर्णयांमध्ये भावनांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. घर, गृहस्थी, नातेसंबंध, जबाबदाऱ्या, संपत्ती, करिअर आणि आरोग्य ह्या सर्वच क्षेत्रात या आठवड्यात तुमच्या ग्रहयोगाचा खास स्पर्श झालेला तुम्हाला दिसेल. कामाच्या क्षेत्रात तुमची प्रगती स्पष्टपणे जाणवेल. तुमच्यावर वरिष्ठांचा विश्वास वाढणार असून तुमची मेहनत योग्य रीतीने ह्या आठवड्यात उठून दिसेल. ऑफिसमधल्या कार्यशैलीत सातत्य ठेवलेत तर नवीन जबाबदारी, पदवृद्धी, पदोन्नती, आर्थिक लाभाचे संकेत ह्या आठवड्यात तयार होणार आहेत. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक वृद्धीचे दार उघडणारा आहे. विशेषतः पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करत असाल तर दोघांमधील संवाद मजबूत होतील. नवीन ग्राहक जोडण्यास चांगला कालावधी असून गुंतवणुकीतून फायदा होईल. पण कुठलाही निर्णय घेताना घाई करू नका. घरात सुसंवाद साधा. कुटुंबातील एखादी महत्त्वाची गोष्ट तुमच्या पुढाकारामुळे सोडवली जाईल. आईवडिलांची तब्येत सुधारेल. तुम्हाला त्यांच्या सहवासात मानसिक समाधान मिळेल. घरातील वातावरणात आनंद, चैतन्य आणि शांती वाढेल. एखादा धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमाची चर्चा या आठवड्यात होऊ शकते. प्रेमसंबंधात हा काळ अत्यंत भावनिक असून तुमच्या मनातील दडलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी योग्य वेळ मिळेल. जोडीदाराकडून समजूतदारपणा आणि साथ मिळेल. एकमेकांसोबत भविष्याची चर्चा करता येईल.
काहींना नवा प्रेमसंबंध सुरू होण्याची शक्यता असून विवाहितांसाठी हा काळ निकटच्या नात्यातील तणाव दूर करण्याचा असा ठरणार आहे. संवाद वाढवा, समजुतीत वाढ करा आणि छोट्या गोष्टीवरून राग अनावर होऊ देऊ नका. पैशांच्या बाबतीत हा आठवडा महत्त्वाचा असला तरी खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. अचानक आलेला खर्च तुम्हाला त्रासदायक ठरू शकतो, तेव्हा त्याचे योग्य ते नियोजन करा. घरगुती कामासाठी किंवा मुलांच्या शिक्षणासाठी काही खर्च या आठवड्यात वाढू शकतो. आर्थिक नियोजन नीट केले तर पुढील काळात त्याचा मोठा लाभ मिळू शकतो. आरोग्यात भावनिक चढउतार, रक्तदाब, हृदयविकार, श्वसनाशी संबंधित समस्या किंवा छातीत जडपणा जाणवू शकतो. कर्क राशीच्या जातकांना पाण्याशी संबंधित त्रास लवकर होतो, त्यामुळे पाण्याची स्वच्छता, पाण्याची शुद्धता आवश्यक असून आहार आणि झोप यामध्ये सातत्य ठेवा. मानसिक शांततेसाठी ध्यानधारणा आणि श्वसनाचा सराव उपयुक्त ठरेल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा उत्तम असून आधी अडकलेल्या अभ्यासामध्ये प्रगती होईल. परीक्षांची तयारी करताना मन शांत राहील आणि एकाग्रता वाढेल. ज्यांना परदेशात शिक्षण घ्यायचे आहे त्यांच्यासाठी कागदपत्रे पूर्ण करण्यास हाच योग्य काळ आहे. आगामी दिवसात तुम्हाला काही प्रेरणादायी संधी मिळतील, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास अधिक मजबूत होईल. नोकरीत बदलाचा विचार करत असेल त्यांना सध्या थोडा वेळ थांबणं आवश्यक आहे. नशिबाचा तुमच्यावर प्रभाव वाढणार असून योग्य वेळ अजून 2 आठवड्यानंतर मिळेल. यात्रा करण्याचा योग असून प्रवास आनंददायी होईल, पण थकवा जाणवू शकतो, तेव्हा पुरेशी झोप घ्या. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. काहींना पाण्याजवळ जाण्याचा योग तयार होईल, जसे की समुद्र, नदी किंवा तलाव. आध्यात्मिकदृष्ट्या हा काळ तुम्हाला मनःशांती देणारा, देवभक्ती, पूजापाठ, मंत्रजप व धार्मिक ग्रंथ वाचनाची इच्छा वाढवणारा ठरेल. एकांतात बसून स्वतःचा संवाद साधण्याचा उत्तम काळ आहे. आठवड्याच्या मध्यात तुम्हाला नवीन ऊर्जेची अनुभूती येईल. काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची संधी देखील मिळेल. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद लाभेल. तुम्हाला भावनिक परिपक्वता प्राप्त होईल, ज्यामुळे तुम्ही पूर्वीच्या चुका ह्या आठवड्यात टाळू शकाल. संपत्तीशी संबंधित प्रलंबित गोष्टींमध्ये थोडी हालचाल होईल. जमीन जुमला, घर बांधकाम, मालमत्ता नोंदणी किंवा बँक संबंधित कामे या आठवड्यात प्रगतीपथावर राहतील. कौटुंबिक सहकार्य मिळाल्यामुळे तुम्हाला कामात आत्मविश्वास वाढणार असून मनातील अस्थिरता कमी होईल. काही लोकांसाठी आठवडा जुन्या आठवणींनी भरलेला असून तुम्ही भावनिक निर्णय घेण्याऐवजी वास्तववादी आणि परिपक्व पद्धतीनेच निर्णय घ्या आणि परिस्थिती हाताळा. ग्रहस्थिती तुम्हाला सूचित करते की आपल्या भावनिक ताकदीला योग्य मार्गदर्शन दिल्यास तुम्ही मोठे यश संपादन करू शकता. एकूणच ह्या आठवड्यात कर्क राशीच्या जातकांसाठी संबंध, करिअर, घरगुती सुख, आर्थिक स्थैर्य, भावनिक संतुलन आणि आध्यात्मिक उन्नती या सर्व क्षेत्रात समाधानकारक आणि स्थिरता देणारे ठरतील. या आठवड्यात उत्तरार्धामध्ये कर्क राशीच्या जातकांसाठी प्रगल्भता, अंतर्मुखता, प्रगती घेऊन येणार असून चंद्राच्या प्रभावामुळे तुमच्या मनात काही विचार खोलवर उडण्याची शक्यता आहे. जुनी आठवण, नात्यांबद्दल नवी जाणीव, घराच्या प्रेमाबाबतची संवेदनशीलता वृद्धी होणार असून संवेदनशीलतेचा सकारात्मक वापर केल्यास तुमच्या जीवनात मोठे चांगले बदल घडू शकतात. करिअरमध्ये काही अडथळे असतील, आठवड्याच्या शेवटी ते मात्र दूर होतील. वरिष्ठ अधिकारी तुम्हाला विशेष काम सोपवतील, ज्याचा तुम्हाला भावी काळात मोठा फायदा होऊ शकतो. तुमच्या शांत स्वभावामुळे आणि संयमी वृत्तीमुळे ऑफिसमधील तणाव कमी होईल. व्यावसायिक क्षेत्रात तुम्हाला नवे भागीदार, ग्राहक किंवा संधी मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील एखादी व्यक्ती तुमच्या कामात बदल करू शकते. आर्थिक स्थितीत स्थैर्य येईल. खर्च जरी वाढले असले तरी योग्य कारणासाठी खर्च होत आहे, त्यामुळे गुंतवणूक करताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला जरूर घ्या. या आठवड्यात कर्क राशीच्या जातकांनी आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं असून चंद्राचा प्रभाव असल्यामुळे भावनिक अस्थिरतेचा परिणाम थेट शारीरिक आरोग्यावर होऊ शकतो. तणाव वाढल्यास पोटदुखी, रक्तदाब किंवा निद्रानाशाचा त्रास तुम्हाला होऊ शकतो. पाण्याचे प्रमाण योग्य ठेवा. गरम व थंड पाण्यापासून सावध राहा. प्रेम आणि संबंध ह्या बाबतीत हा आठवडा अत्यंत शुभकारक असून तुमच्या कोमलतेमुळे जोडीदारावर सकारात्मक परिणाम होतील. दोघांमध्ये गोडी, जवळीक आणि प्रेम वाढणार असून गैरसमज दूर होतील. नवीन प्रेमसंभावना वाढणार असून विवाहितांसाठी मुलांच्या आनंदाची बातमी मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवड्याचा उत्तरार्ध उत्तम असून अभ्यासात सातत्य ठेवा, कारण तुमच्याकडे असलेल्या सर्जनशीलतेचा योग्य वापर झाला तर तुम्ही चमकदार कामगिरी करू शकाल. प्रवासाचा योग आणि काही प्रवासापूर्वी तयारी नीट करा, जेणेकरून अडथळे येणार नाहीत.
घरात शुभकार्याची चर्चा होईल आणि घरातील वडीलधाऱ्यांकडून मिळणारे मार्गदर्शन तुम्हाला अत्यंत उपयुक्त ठरेल. आठवड्याच्या शेवटी जीवनात एखादी नवीन सुरुवात होऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला नवीन उमेद मिळेल. तुम्हाला स्वतःच्या क्षमतांवर विश्वास वाढून जीवनातील काही महत्त्वाचे निर्णय तुम्ही शांततेने आणि योग्यतेने घ्याल. आठवड्याच्या शेवटी आध्यात्मिक उन्नती मार्ग खुला असणार असून एकूणच या आठवड्यात कर्क राशीच्या जातकांसाठी भावनिक संतुलन, व्यावसायिक प्रगती, नात्यातील जवळीक, आरोग्याची जाणीव आणि आर्थिक शिस्त आणि आध्यात्मिक उन्नती अशा सर्व क्षेत्रात सुंदर कामगिरी तुम्ही करणार आहात. कर्क राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 2 व 7. शुभ रंग आहे पांढरा व मोती कलर. शुभवार आहे सोमवार व गुरुवार. शुभ दिनांक आहे 16 व 20 डिसेंबर. व ह्या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या सोमवारी शिवलिंगावर दूध अर्पण करा, त्यामुळे तुम्हाला मानसिक शांती लाभेल आणि घरातील वातावरण सुधारण्यास मदत होईल. सिंह राशीच्या जातकांसाठी आठवडा आत्मविश्वास, नेतृत्व, नवे उद्दिष्ट आणि नवीन महत्त्वाकांक्षा वाढवणारा असून तुमच्या राशीचा स्वामी सूर्य अत्यंत सामर्थ्यपूर्ण स्थितीत असल्यामुळे ह्या आठवड्यात तुमची उपस्थिती, व्यक्तिमत्व आणि आभा प्रखरपणे जाणवेल. ऑफिस, समाज आणि घरात तुम्हाला विशेष मान व आदर मिळेल. तुमची ज्या गोष्टींवर पकड आहे त्या क्षेत्रात तुम्ही उत्तम कामगिरी कराल. आठवड्याच्या सुरुवातीला काही महत्त्वाची कामे तुमच्या पुढाकारामुळे यशस्वीपणे पूर्ण होतील. नोकरीत वरिष्ठांचे उत्तम सहकार्य मिळेल. तुमच्या गुणांची प्रशंसा होईल आणि तुमची मते महत्त्वाची ठरतील. काही जणांना उच्च पद किंवा मोठी जबाबदारी या आठवड्यात मिळण्याचे संयोग आहेत. व्यवसायातही परिस्थिती तुमच्या बाजूने असणार असून नवीन डील, भागीदारी किंवा गुंतवणुकीच्या नवीन संधी प्राप्त होतील. सिंह राशीचे जातक नेतृत्वात अतिशय उत्तम असतात, त्यामुळे त्यांच्या दिशादर्शनामुळे एक नवीन टीम उत्साहित होईल. आर्थिक बाबतीत हा आठवडा उत्तम आहे. पैशाची ये-जा जरी जास्त असली तरी शेवटी फायदा तुमचाच आहे. अचानक एखादा आर्थिक लाभ या आठवड्यात होण्याची शक्यता आहे, मात्र खर्चावर नियंत्रण ठेवा, कारण प्रतिष्ठा टिकवण्यासाठी तुम्ही अनावश्यक खर्च या आठवड्यात करू शकता. घरगुती बाबतीत सौहार्दपूर्ण वातावरण राहणार असून कुटुंबातील व्यक्ती तुमच्या यशामुळे आनंदी होतील. घरात एखादी शुभवार्ता मिळेल. आईवडिलांचे सहकार्य लाभेल. प्रेमसंबंधात हा काळ अत्यंत आकर्षक असणार असून ऊर्जावान राहील. जोडीदाराकडून प्रचंड प्रेम, पाठिंबा आणि मान मिळेल. विवाहितांसाठी हा आठवडा कौटुंबिक सुख वाढवणार असून एकत्रित वेळ वाढेल आणि नात्यातील उपतेपणा आणखीन दृढ होईल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत शुभ असून अभ्यासात एकाग्रता वाढवणं गरजेचं आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना उत्तम प्रगती दिसेल. आरोग्याच्या दृष्टीने ह्या आठवड्यात तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल, पण अतिउत्साह आणि थकवा टाळा. पोटाशी संबंधित त्रास, अपचन किंवा गरगरणे ह्या गोष्टीकडे विशेष लक्ष द्या. सूर्यप्रभाव वाढल्यामुळे शरीर गरम राहण्याची शक्यता आहे. पाण्याचे प्रमाण वाढवा आणि शीतल आहार घ्या. प्रवासाचा योग आहे. प्रवास लाभदायी ठरेल आणि नवीन संधी मिळतील. आध्यात्मिकदृष्ट्या हा आठवडा सिंह राशीला नवीन ऊर्जा देणारा असून देवपूजा, मंत्रजप आणि ध्यान करण्यासाठी उत्तम आहे, ज्यामुळे तुमचे मन स्थिर होईल. तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव या आठवड्यात इतका मोठा असेल की तुम्ही जिथे जाल तिथे लोकांना तुमच्याभोवती आकर्षित कराल. तुमच्याबद्दल चर्चा होईल आणि अनेकांना तुम्ही प्रेरणादायी वाटाल. काही जणांना आपल्या क्षेत्रात लीडरशिपची नवी संधी मिळेल. जे सरकारी नोकरीत आहेत त्यांना आठवड्याच्या मध्यावर महत्त्वाचे काम हाती येईल. कोर्ट कचेऱ्यांचे प्रकरण असेल तर त्यात तुमच्या बाजूने योग्य घडामोडी होतील. आर्थिक क्षेत्रात तुम्हाला अचानक एखादी महत्त्वाची संधी मिळू शकते. रिअल इस्टेट, सोन्यातील व्यवहार किंवा मोठ्या गुंतवणुकीचा विचार करत असाल तर ग्रहस्थिती उत्तम आहे. मात्र तज्ज्ञांचा सल्ला घ्या. घरात एखादी कौटुंबिक मेजवानी किंवा धार्मिक कार्यक्रम होऊ शकतो. परिवारातील सदस्यांच्या मनातील भांडणे, गैरसमज किंवा अंतर कमी होईल. वातावरण सौहार्दपूर्ण असेल. प्रेमसंबंधात नवीन टप्पे सुरू होतील. जोडीदाराप्रती आकर्षण वाढेल. काही सिंह राशीच्या लोकांना या आठवड्यात विवाहाची चर्चा किंवा नात्याला अंतिम रूप देण्याची संधी मिळेल. ज्यांचे नाते आधीपासूनच ताणतणावातून जात होते त्यांच्या नात्यात चांगल्या सुधारणा होतील. विद्यार्थ्यांना या आठवड्यात चांगले योग असून नवीन गोष्टी शिकण्याची आवड वाढेल. प्रोजेक्ट कामात प्रशंसा होईल. आरोग्याबाबत आठवड्याच्या शेवटी थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. डोळे, मान, पाठदुखी किंवा चिंता यामुळे तुम्हाला थोडासा मानसिक व शारीरिक थकवा जाणवू शकतो, परंतु आठवड्याच्या अखेरीस शरीरात नवीन ताजेपणा आणि मानसिक उत्साह वाढेल. प्रवास करणाऱ्यांना वाहन सावधपणे चालवणे आवश्यक आहे. सूर्याच्या सकारात्मक शक्तीमुळे तुमच्या जीवनामध्ये एक नवा अध्याय सुरू होणार आहे. तुमच्या व्यक्तिमत्वात तेज, ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढणार असून घेतलेल्या योग्य निर्णयामुळे
तुम्ही काही महिन्यात मोठे यश मिळवू शकता. एकूणच हा आठवडा सिंह राशीच्या जातकांसाठी अत्यंत चांगला जाणार असून ऊर्जा, मानसन्मान, प्रेम, आर्थिक सुधारणा, प्रगती आणि आध्यात्मिक बळ वाढवणारा आहे. सिंह राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 1 व 4. शुभ रंग आहे केशरी व सोनेरी. शुभ वार आहे रविवार व मंगळवार. शुभ दिनांक आहे 17 व 19. व ह्या आठवड्याचा विशेष उपाय, प्रातःकाळी सूर्याला जल अर्पण करा आणि ओम गृहिणी सूर्याय नमः या मंत्राचा ते जल देताना 11 वेळेला जप करा. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि प्रतिष्ठा व करिअर उजळण्याच्या संधी मिळतील. कन्या राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात अत्यंत सूक्ष्म परीक्षण, नियोजन आणि संतुलन राखण्याची क्षमता सर्वोच्च पातळीवर सक्रिय होणार आहे. बुधाचे आपल्यावर असलेले नैसर्गिक आधिपत्य ह्या काळात अधिक तीव्रतेने जाणवेल. आठवड्याच्या सुरुवातीला मनात अनेक विचारांची गर्दी असू शकते. काही निर्णय एकाच वेळी घ्यावे लागतील. काही कामातील किरकोळ गोष्टी देखील तुमचे लक्ष खेचून घेतील. परंतु हाच तपशीलवार स्वभाव तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं बनवेल. नोकरीमध्ये वरिष्ठ तुमच्या कामातील अचूकता आणि प्रामाणिकपणा ओळखतील. विशेषतः ह्या आठवड्यात तुम्ही पूर्ण केलेली कामे तुम्हाला मोठं यश, कीर्ती, संपदा प्राप्त करून देतील. आर्थिक बाबतीत देखील हा कालावधी स्थिर राहणार असून पूर्वी अडकलेले पैसे या आठवड्यात मिळण्याची शक्यता अधिक आहे. मात्र तगादा लावणं आवश्यक आहे. व्यावसायिकांना मधल्या काळात अचानक नवीन ऑर्डर किंवा प्रोजेक्ट मिळू शकतात. विशेषतः सेवा, लेखाशास्त्र, कन्सल्टिंग, लेखन, हेल्थकेअर, डाटा मॅनेजमेंट यासारख्या क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा आठवडा अत्यंत अनुकूल असणार आहे. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, या आठवड्यामध्ये जास्त विश्लेषण केल्यामुळे तुम्ही स्वतःला स्थान देऊ शकता. काही निर्णय पटकन घेणे आवश्यक आहे. फार खोलात जाऊन तपास केल्यास वेळ निघून जाईल. 17 ते 18 तारखेच्या दरम्यान कोणाशीही हलकीशी वादावादी होण्याची शक्यता आहे. तेव्हा शक्यतो ह्या 2 तारखांना वादावादी टाळा. तुमची बोलण्याची पद्धत आणि टोकदार शब्द टाळता आले तर नातेसंबंध अधिक चांगले होतील. प्रेमसंबंधात तुम्ही जास्त विचार करता, त्यामुळे तुमच्या जोडीदाराला कधीकधी तुमच्यातील भावनिकता कमी वाटते. या आठवड्यात थोडे रिलॅक्स व्हा. शक्य तितका खुलं संभाषण ठेवा. विवाहितांना घरातील एखाद्या सदस्यांमुळे आनंददायी वातावरण ह्या आठवड्यात तुमच्या घरात निर्माण होईल. कौटुंबिक सोहळा किंवा एकत्र बसून गप्पा-टप्पा ह्यामुळे मन प्रसन्न होईल. विद्यार्थी वर्गासाठी हा काळ विशेष महत्त्वाचा असून परीक्षेची तयारी करणाऱ्या कन्या राशीच्या जातकांची स्मरणशक्ती उत्तम साथ देणार आहे. अभ्यासक्रमात बदल करण्यापेक्षा आधी शिकलेल्या गोष्टींची पुनरावृत्ती करा. आरोग्याच्या दृष्टीने पचन, गॅस, ॲसिडिटी किंवा स्ट्रेस संबंधित समस्या या आठवड्यात तुम्हाला उद्भवू शकतात. कन्या राशीचे लोक विचारांती जास्त थकतात. त्यामुळे ह्या काळात योग, सौम्य प्राणायाम आणि 15 मिनिटांचे ध्यान यांचा अवलंब केल्यास तुमचे आरोग्य चांगलं राहण्यास मदत होईल. चुका शोधण्याचा तुमचा स्वभाव कधीकधी तुमच्या ऊर्जा खर्ची करतो. त्यामुळे ह्या आठवड्यात स्वतःवर कमी कठोर राहा आणि स्वतःला दोष देणं पूर्णपणे बंद करा. तुमच्या कुंडलीनुसार सध्या राशीशासक बुध अनुकूल असून संवाद, करार, लेखन आणि दस्तऐवजीकरणाशी संबंधित कार्ये तुम्ही ह्या आठवड्यात उत्तम पार पाडू शकाल. प्रवासाची शक्यता असून तो लाभदायक ठरेल. विशेषतः नोकरीसाठी किंवा व्यवसायाच्या कामासाठी झालेला प्रवास तुम्हाला उत्तम फलदायक ठरेल. सरकारी कामे, कागदपत्रे, एखादे प्रलंबित प्रमाणपत्र किंवा परवाना यासंबंधी अडचणी दूर होतील. मानसिक दृष्टिकोनातून तुम्ही तुमच्या आयुष्यात नव्या टप्प्याकडे वाटचाल कराल. जुन्या पद्धती, जुन्या सवयी, अनावश्यक भार सोडून देण्याचा सल्ला या आठवड्यातील ग्रह तुम्हाला देत आहेत. बुधाचा प्रभाव तुमच्या व्यक्तिमत्वाला तटस्थ, विश्लेषणात्मक बनवणार आहे. पण ह्या आठवड्यात त्यात भावनिक संतुलनाचीही भर पडणार आहे. तुम्हाला जाणवेल की काही गोष्टींचा भार उगाचच तुम्ही उचलून धरला होता आणि ह्या जाणीवेमुळे तुमची ऊर्जा अधिक स्वच्छ व सकारात्मक बनेल. एखाद्या जवळच्या व्यक्तीशी झालेला संवाद तुमचे मन हलके करेल. एखादी सवय किंवा दिनक्रम बदलण्याचा विचार मनात येईल आणि तो तुमच्या विकासासाठी चांगलाच ठरेल. करिअरमध्ये तुम्ही नवी दिशा मिळण्याच्या उंबरठ्यावर असून काही कन्या राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात अधिकची रिस्क घ्यावी लागेल, तर काहींना वरिष्ठांकडून मार्गदर्शन मिळेल. भविष्यातील प्रगतीसाठी हे महत्त्वाचे ठरणार असून या आठवड्यात तुमच्या लिखाणाला, विश्लेषणाला, कल्पनांना आणि सर्जनशीलतेला योग्य व्यासपीठ मिळणार आहे. यशाची गुरुकिल्ली म्हणजे वेळाचे व्यवस्थापन, सातत्य आणि भावनांचे संतुलन. ग्रहस्थितीनुसार मागील काही आठवड्यात ज्या गोष्टींचा तुम्ही विचार करत होतात त्या आता प्रत्यक्षात उतरण्याची चिन्हे दिसत आहेत. आर्थिक वाढ हळूहळू पण स्थिर पद्धतीने होणार आहे. कोणत्याही मोठ्या गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.
बुध अनुकूल असला तरी बुधगतीसारख्या सूक्ष्म प्रभावामुळे निर्णय घेताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. घरात शुभकार्याची चर्चा होईल आणि वातावरणात आनंदाची भर पडेल. नातेसंबंधामध्ये तुम्हाला हवी असलेली स्थिरता येईल, कारण तुमचा ताण कमी होतात तुमची प्रेमळ बाजू अधिकपणे स्पष्टपणे समोर येईल. या आठवड्याच्या उत्तरार्धात कन्या राशीच्या जातकांना मानसिक स्पष्टता, आत्मविश्वास आणि आंतरिक समाधान देणारा असा हा आठवडा ठरणार आहे. विशेषतः 19 व 20 तारखेच्या दरम्यान चंद्र तुमच्या भावनांवर सकारात्मक प्रभाव टाकेल, ज्यामुळे ज्या गोष्टी पूर्वी अस्पष्ट व क्लिष्ट वाटत होत्या त्या आता तुम्हाला स्पष्ट दिसू लागतील. आर्थिक स्थिरतेसाठी केलेले प्रयत्न विशेष फळाला येतील. विशेषतः कर्ज, EMI, बँकिंग किंवा अकाउंटशी संबंधित अडथळे दूर होतील. काही कन्या राशीच्या व्यक्तींना अचानक बोनस, इन्सेंटिव्ह किंवा अतिरिक्त आर्थिक लाभ ह्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना मिळालेल्या संधीचा योग्य फायदा झाल्यास पुढील काही महिन्यांसाठी मजबूत पाया तयार होईल. या आठवड्यात मोठ्या करारांवर सही होण्याची शक्यता आहे, पण प्रत्येक कागद व्यवस्थित वाचा. कर्मचाऱ्यांवरील विश्वास वाढेल. तुम्ही टीमचे व्यवस्थित नेतृत्व करू शकाल. घरात थोडेफार मतभेद होऊ शकतात, विशेषतः भावंडी किंवा मोठ्या मंडळींशी, परंतु तुमची संयमी वृत्ती आणि समजूतदारपणाचा दृष्टिकोन तणावाला पूर्णविराम देईल. आईवडिलांच्या प्रकृतीची विशेष काळजी घ्या. त्यांना तुमच्या उपस्थितीने मानसिक आधार मिळेल. विवाहितांना जीवनसाथीचे विशेष सहकार्य मिळेल. दोघांमध्ये भावनिक निकटता वाढेल. आर्थिक किंवा भविष्यातील नियोजनासंबंधी सकारात्मक चर्चा होतील. प्रेमसंबंधात भेटीगाठी वाढतील. एखादे सरप्राईज किंवा एखादे छोटेसे ट्रिप प्लॅन करू शकता. विद्यार्थी वर्गाने अभ्यासाची गती वाढवणं गरजेचं असून स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी अभ्यासाची गती वाढवल्यास तुम्ही अपेक्षित यश सहज मिळवू शकाल. शरीराच्या व आरोग्याच्या दृष्टीने कन्या राशीच्या जातकांना पित्त वाढणे, मायग्रेन, पाठदुखी व स्नायूंचा ताण जाणवू शकतो. तुमच्यासारख्या परफेक्शनिस्ट लोकांसाठी हा ताण स्वाभाविक आहे, परंतु शरीराचे संकेत लक्षात घेणं देखील आवश्यक आहे. 20 तारखेपर्यंत तुम्हाला शारीरिक आणि मानसिक ऊर्जेत सुधारणा जाणवेल. आहारात हलके पचणारे पदार्थ, भरपूर पाणी प्या, झोप पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. ह्या दृष्टिकोनातून तुम्ही हा आठवडा व्यतीत करण्याचा प्रयत्न केल्यास तुमचे आठवड्याचे चक्र स्थिरतेकडे जाईल. विशेषतः अनाहत, हृदयचक्र आणि आज्ञाचक्र एकाग्रता वाढवून सक्रिय होऊन मनात शांतता येईल. ध्यान, जप, एखादे पवित्र ग्रंथवाचन मनाला समाधान देऊन जाईल. तुमच्या कर्मक्षेत्रात प्रगतीचे दरवाजे उघडत आहेत आणि वैयक्तिक आयुष्यात भावनिक स्थैर्य वाढणार आहे. कन्या राशीचे जातक आपल्या चिकाटीने, सूक्ष्म निरीक्षणाने आणि समर्पिततेने ह्या आठवड्यात मोठ्या यशाची पायाभरणी करतील. कोणत्याही प्रकारचे नकारात्मक विचार मनात मूळ धरणार नाहीत, कारण तुम्ही आता तुमच्या आयुष्याबाबत अधिक जागृत, आत्मनिर्भर आणि दिशादर्शक बनत आहात. या आठवड्याचा संदेश: तुमचे प्रयत्न व्यर्थ जाणार नाहीत. आता तुम्ही योग्य दिशेने पाऊल उचलत आहात. हे 7ही दिवस तुमच्या जीवनात प्रगतीची आणि शांततेची जाणीव करून देणारे असतील. कन्या राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 5 व 8. शुभ रंग आहे हलका हिरवा व पेस्टल. शुभ वार आहे बुधवार व शनिवार. शुभ दिनांक आहेत 14, 18 व 20. व ह्या आठवड्याचा कन्या राशीसाठी विशेष उपाय: शनी मंदिरात काळ्या उडदाचे यथाशक्ती दान करा. त्यामुळे अडथळे दूर होतील व कार्यसिद्धी होईल. तुळ राशीच्या जातकांसाठी जीवनातील समतोल, सौहार्द, संबंध आणि सौंदर्य यांचे महत्त्व अधिक ठळकपणे जाणवणार असून शुक्राचा प्रभाव तुमच्या जीवनात नवीन उत्साह, सकारात्मकता निर्माण करेल. आठवड्याच्या सुरुवातीला 14 ते 16 तारखेच्या दरम्यान तुमच्याकडे अनेक कामांच्या चर्चा, भेटीगाठी यांची मालिकाच लागेल. नोकरीत नवीन जबाबदाऱ्या दिल्या जाऊ शकतात, त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. वरिष्ठ तुमच्याकडे लक्ष देतील आणि तुमच्याकडून त्यांच्या अपेक्षा देखील वाढणार आहेत. या काळात तुम्हाला तुमची स्टाईल, तुमचा व्यवहार आणि तुमची बोलण्याची पद्धत इतरांना आकर्षित करेल. काही तुळ राशीच्या जातकांना मुलाखती, प्रस्तुती, महत्त्वाच्या मीटिंग्स व करार साईन करण्याच्या नवीन संधी मिळतील. व्यवसायात तुम्हाला एखाद्या भागीदाराकडून किंवा ग्राहकाकडून मोठी मदत मिळेल. विशेषतः मार्केटिंग, फॅशन, ब्युटी, आर्ट, डिझाईन, लक्झरी आयटम्स, सोशल मीडिया आणि कन्सल्टिंग क्षेत्रात कार्यरत असलेल्या तुळ राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात उत्तम लाभ होणार आहे. आर्थिक स्थिती या आठवड्यात मध्यम परंतु नियंत्रित राहणार आहे. काही अनपेक्षित खर्च येऊ शकतात, पण त्याचा परिणाम दीर्घकालीन नसेल. 15 किंवा 16 तारखेला एखादा छोटा प्रवासाचा योग संभवतो. तो तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. तुळ राशीचे लोक संबंधांना फार महत्त्व देतात, त्यामुळे
या आठवड्यात प्रेमसंबंध आणि विवाहसंबंध दोन्हीत सौहार्दपूर्ण वातावरण वाढणार आहे. तुमचा जोडीदार तुम्हाला भावनिक आधार देईल आणि काही महत्त्वाचे निर्णय दोघंही एकत्र घ्याल. अविवाहितांसाठी एखादी नवीन भेट, ओळख किंवा गोड मैत्री प्रेमात बदलण्याची शक्यता आहे. मात्र शुक्र राहू प्रभावामुळे तात्पुरत्या आकर्षणापासून सावध राहण्याची गरज आहे. तुम्ही भावनिक स्थैर्यावर भर द्या. घरगुती वातावरण शांत आणि प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा. एखादे ग्रहसौंदर्य डेकोरेशन, नव्या वस्तूंची खरेदी किंवा छोटासा गृहसोहळा ह्या आठवड्यात तुमच्या घरी होऊ शकतो. कुटुंबात वरिष्ठ व्यक्तींची तब्येत थोडीशी नाजूक अशी असू शकते, त्यामुळे त्यांची काळजी घेणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांना हा आठवडा विशेष महत्त्वाचा असून एकाग्रता वाढणार आहे, पण मित्रांच्या प्रभावामुळे तुमचा वेळ वाया जाणार नाही याची योग्य ती काळजी घ्या. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांनी गती आणि विश्लेषण कौशल्य वाढवण्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. आरोग्याच्या दृष्टीने चक्कर येणे, थकवा, डोळ्यांची जळजळ, त्वचारोग किंवा हार्मोनल असंतुलन सारख्या किरकोळ त्रासाकडे तुम्हाला दुर्लक्ष न करणं हे श्रेयस्कर ठरेल. त्याबाबतीत आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. सौंदर्य प्रसाधनं वापरताना व नवीन उपचार घेताना विशेष काळजी घ्या. तूळ राशीत शुक्राचा प्रभाव त्वचेवर संवेदनशीलता आणू शकतो. मानसिक आरोग्य काही प्रमाणात तणावग्रस्त राहू शकते, कारण तुम्हाला सर्व गोष्टी संतुलित ठेवण्याची जास्त चिंता असते. परंतु या आठवड्यात तुमचा अंतर्गत आवाज तुमच्या बाजूने काम करेल. जिथे बोलणे गरजेचे आहे तिथे तुम्ही ठाम भूमिका घ्याल. एखाद्या मित्राशी किंवा जवळच्या व्यक्तीशी जुन्या गैरसमजुती दूर होतील. नकारात्मक ऊर्जेतून बाहेर पडून तुम्हाला तुमच्या जीवनात नवीन दिशा मिळेल. ग्रहस्थितीनुसार बुध आणि शुक्र यांच्या संयुक्त प्रभावामुळे तुमची सामाजिक वर्तुळातील लोकप्रियता वाढणार आहे. लोक तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्वामुळे तुमच्याकडे आकृष्ट होतील. या आठवड्यात केलेले PR, मार्केटिंग, रिलेशन बिल्डिंग आणि पार्टनरशिपचे प्रयत्न अत्यंत फलदायक ठरणार आहेत. तुमच्या कुंडलीमधील ग्रहांच्या हालचालीमुळे तुम्हाला तुमच्या कौशल्याची योग्य ओळख मिळेल. जर तुम्ही कला, पेंटिंग, संगीत, कंटेंट क्रिएशन, सोशल मीडिया किंवा सर्जनशील क्षेत्रात कार्यरत असाल तर या आठवड्यात तुमचे काम विशेष उठून दिसेल. या आठवड्यात संतुलन राखणे हे फार महत्त्वाचे आहे, कारण तूळ राशीचे जातक एकतर खूप जास्त गुंततात किंवा खूप दूर जातात. या आठवड्यात तुम्हाला समजेल की तुम्ही जिथे प्रेम, मेहनत किंवा वेळ देत आहात ते ठिकाण तुम्हाला तितकेच परत मिळणार आहे. या आठवड्यात तुम्हाला समजेल की तुम्ही जिथे प्रेम, मेहनत किंवा वेळ देत आहात त्या ठिकाणाहून तुम्हाला ह्या गोष्टी पुन्हा परत मिळत आहेत का याबाबत विचार करणं गरजेचं आहे. या विचारामुळे तुम्ही काही मोठे वैयक्तिक निर्णय या आठवड्यात घेऊ शकाल. आठवड्याच्या उत्तरार्धात तूळ राशीच्या जातकांना प्रगतिकारक आणि सकारात्मक दिशेने घेऊन जाणारा असा आठवडा असून चंद्राची शुभस्थिती तुमच्या भावनांमध्ये सैरी आणेल. काही महत्त्वाच्या गोष्टींचा ताण अचानक हलका झाल्यासारखा वाटेल. आर्थिकदृष्ट्या हे दिवस अनुकूल असून अडकलेली रक्कम मिळण्याची शक्यता आहे. नवीन इन्कम सोर्स उलगडण्याची शक्यता आहे. व्यवसायात भागीदारीत असाल तर तुमच्या भागीदारीतील वाटा आणि महत्त्व अधिक स्पष्टपणे दिसू लागेल. काही तूळ राशीच्या जातकांना विदेशातील संपर्कांमधून लाभ होऊ शकतो. ऑनलाईन काम करणाऱ्यांना किंवा सर्जनशील क्षेत्रातील लोकांना अचानक व्हायरलिटी किंवा मोठा क्लायंट मिळण्याची शक्यता आहे. या आठवड्यात तुमची विचारसरणी फार शांत, संतुलित आणि विकसित असेल. अचानक घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील. विवाह संबंधातील तणाव कमी होईल. दोघंही एकमेकांच्या भावनांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्याल. काही दाम्पत्यांना एखादी आनंदाची बातमी ह्या आठवड्यात मिळू शकते. प्रियकर प्रेयसीमध्ये भेटीगाठी वाढतील. नात्याला पुढची पायरी देण्यासाठी चर्चा होईल. विद्यार्थ्यांनी विशेषतः 18 ते 20 तारखेच्या दरम्यान परीक्षेची योग्य तयारी करावी. एकाग्रता वाढणार आहे. स्पर्धा परीक्षेत मदत करणाऱ्या व्यक्तींचा तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल. आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला प्रतिकारशक्ती मजबूत वाटेल, परंतु सर्दी, सायनस, डोळ्यांची जळजळ किंवा रक्तदाब ह्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. ह्या काळात शरीराला जास्त पाणी द्या. फळे आणि शांत झोप गरजेची असून आध्यात्मिकदृष्ट्या आठवडा तुमच्यासाठी एक महत्त्वाची ऊर्जा घेऊन येणार आहे. आत्मजागरूकता तुम्ही स्वतःकडे वेगळ्या नजराने पाहू शकता. तुम्हाला आपला खरा मार्ग, आपली खरी ओळख आणि स्वतःसाठी योग्य निर्णय घेण्यासाठी आवश्यक धैर्य मिळेल. या आठवड्यात सामाजिक बांधिलकी, समूह कार्य आणि कुटुंबियांशी समन्वय ह्यात तुम्ही सर्वोच्च प्राधान्य गोष्टी ठरणार आहेत. तुमचे पैशाचे व्यवस्थापन, करार, सौदा, गुंतवणूक, नवे संबंध, नवीन मार्ग, नवीन संधी अशा सर्व गोष्टींमध्ये तुम्ही प्रगल्भपणे विचार कराल. ग्रहस्थिती तुम्हाला तुमच्या बाजूने असल्यामुळे विशेषतः 19 व 20 तारीख ह्या 2 दिवसात तुम्हाला एखादी मोठी संधी मिळण्याची शक्यता आहे. तेव्हा सावधगिरी बाळगा आणि त्या संधीचा पुरेपूर उपयोग करून घ्या. आठवड्याच्या शेवटी तुम्ही स्वतःला अधिक परिपूर्ण, अधिक शांत, अधिक संतुलित
आणि अधिक यशस्वी. तूळ राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात जे जे हवं असतं, समतोल, प्रेम, सौंदर्य, स्थैर्य, आर्थिक सुरक्षितता आणि नात्यातील आदर, ह्या सर्व गोष्टी या आठवड्यात तुम्हाला मिळणार आहेत. तूळ राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 3 व 6. शुभ रंग आहे गुलाबी व पांढरा. शुभ वार आहे सोमवार व शुक्रवार. शुभ दिनांक आहे 15 व 19. व तूळ राशीसाठी ह्या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या शुक्रवारी देवीला चमेलीचे फूल अर्पण करा. त्यामुळे तुमचे प्रेमसंबंध चांगले होतील व आर्थिक वृद्धी होईल. वृश्चिक राशीच्या जातकांसाठी ग्रहस्थिती अत्यंत परिणामकारक, खोल आणि बदल घडवणारी असून सप्ताहाची सुरुवात भावनिक तीव्रता, खोल विचार आणि मोठ्या निर्णयाच्या वातावरणात होईल. 14 ते 16 डिसेंबर दरम्यान सूर्यमंगळ प्रभाव तुमच्या इच्छा, महत्त्वाकांक्षा आणि ध्येयाकडे तुम्ही कशा प्रकारे धावत आहात हे अधिक स्पष्टपणे जाणवेल. तुम्ही आधी विचारात ठेवलेली पण पुढे ढकलत असलेली कामे अचानक पुढे येतील आणि तुम्हाला ती पार पाडण्याची गरज लागेल. कामाच्या ठिकाणचे बदल महत्त्वाचे असू शकतात, तेव्हा त्यांना महत्त्व द्या आणि त्याचं महत्त्व ओळखून त्याप्रमाणे आपली स्ट्रॅटेजी ठेवा. काही वृश्चिकच्या जातकांना नवीन जबाबदाऱ्या, नवीन भूमिका किंवा नेतृत्वाच्या संधी मिळतील. तुमची कामाची प्रतिष्ठा, निष्ठा, प्रामाणिकपणा आणि सखोल विश्लेषण करण्याची क्षमता वरिष्ठांच्या नजरेत येईल. जर तुम्ही व्यवसायात असाल तर ह्या आठवड्यात आर्थिक स्थितीमध्ये चढउतार होऊ शकतात, पण एकूण प्रवास अनुकूल राहील. एखादा नवीन करार, नवीन गुंतवणूक किंवा नवीन ग्राहक या आठवड्यात जोडण्याची संधी उपलब्ध होईल. यातील काही महत्त्वाचे निर्णय तातडीचे असू शकतात, म्हणून तुमचा अंतर्गत आवाज ऐकणं गरजेचं आहे. शुक्राच्या अनुकूल प्रभावामुळे संबंधांमध्ये एक प्रकारची जादू जाणवेल. जोडीदाराप्रती ओढ वाढेल. एखाद्या गुपित गोष्टीचा उलगडा होईल, ज्यामुळे संबंध अधिक स्पष्ट आणि सुस्पष्ट होतील. विवाह संबंधात अडथळे असल्यास ते दूर होण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधात आकर्षण वाढेल आणि काही संबंध पुढच्या टप्प्यावर जाऊ शकतात. अविवाहित वृश्चिक व्यक्तींना एखादा प्रभावशील, रहस्यमय व करिश्माई व्यक्तीकडे आकर्षण वाढण्याची शक्यता आहे. मात्र आठवड्याच्या मध्यात 15 व 16 तारखेला थोडी भावनिक चंचलता आणि मनात अस्वस्थता जाणवू शकते. काही वृश्चिक जातकांना जुन्या आठवणी, पूर्वीचे संबंध किंवा पूर्वीचा तणाव पुन्हा आठवण होऊ शकते. पण घाबरू नका, कारण हा काळ फक्त तुम्हाला आतल्या भीती किंवा शंका सोडून देण्यासाठी आला आहे. आरोग्याच्या बाबतीत काळजी घेण्याची आवश्यकता असून डोकेदुखी, रक्तदाबातील चढउतार, पचनसंस्थेशी संबंधित त्रास किंवा अनिद्रा ह्यासारखे त्रास तुम्हाला या आठवड्यात होऊ शकतात. त्यामुळे हलका आहार घ्या, जास्त पाणी प्या, नियमित झोप घ्या आणि योग व ध्यान करा. त्याच्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. 14 ते 20 डिसेंबर दरम्यानचा हा आठवडा वृश्चिक राशीसाठी खोल आत्मपरीक्षण, निर्णयक्षमता आणि जीवनात मोठा टर्निंग पॉईंट घेऊन येणारा आहे. या काळात तुम्हाला स्वतःची शक्ती, तुमच्या मर्यादा, तुमचे अधिकार, तुमचे भविष्य यांचे नवीन चित्र दिसेल. जर तुम्ही एखाद्या मोठ्या प्रकल्पासाठी किंवा जीवनातील मोठ्या बदलासाठी वाट पाहत असाल तर हा आठवडा ते सक्रिय करण्यासाठी अत्यंत शुभकारक आहे. आध्यात्मिकदृष्ट्या चंद्राची विशेष कृपा असून तुमचे अंतर्ज्ञान वाढेल. तुम्ही इतरांचे शब्द न ऐकता त्यांचे मन समजू शकाल आणि तुमची ही क्षमता तुम्हाला नोकरी, व्यवसाय, नाते ह्या सर्व ठिकाणी योग्य निर्णय घेण्यास मदत करेल. मंगळ तुमच्या राशीवर विशेष प्रभाव टाकत असल्यामुळे कामात गती, धाडस व एकाग्रता निर्माण होईल. तुम्ही आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी ज्या जोशाने पुढे जाल त्याने तुम्हाला अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम मिळतील. काही वृश्चिक राशीची जातकांना पदोन्नती, वेतनवाढ, अचानक आलेल्या आर्थिक संधी मिळू शकतात. ज्यांचा व्यवसाय आहे त्यांना 18 व 19 तारखेला मोठा सौदा किंवा नवीन ग्राहक भेटण्याची संधी मिळेल. तुम्ही अनेक महिन्यांपासून वाट पाहत असलेले काम अचानक पूर्णत्वाकडे जाईल. घरगुती जीवनातही समाधान लाभेल. कुटुंबातील एखादा प्रश्न सुटेल व जवळच्या व्यक्तींशी तणाव कमी होईल. चंद्रगुरु प्रभावामुळे घरात शांतता आणि एकोप्याची भावना जागृत होईल. या काळात घराची सजावट, नूतनीकरण किंवा एखादी पवित्र वस्तू घरात आणण्याचा योग असू शकतो. निर्णय योग्य घ्या आणि पैशांबाबत शहाणपणा दाखवा, कारण आकर्षक ऑफर्सच्या मागे अडकण्याचा धोका आहे. पण ग्रहस्थिती एकूणच तुमच्या बाजूने असल्यामुळे तुम्ही घेतलेले प्रत्येक मोठे पाऊल यशाकडेच घेऊन जाईल. प्रेमसंबंधात उत्कटता व निष्ठा या दोन्ही गोष्टींची विशेष भर पडेल. तुमचा जोडीदार तुमचे मन जाणून घेईल व तुमचे प्रयत्न सहज ओळखेल. एखादी संयुक्त योजना, भविष्यासंबंधित चर्चा किंवा छोटी सहल या आठवड्यात होऊ शकते. अविवाहितांसाठी 17 ते 20 तारखेचा काळ अत्यंत शुभ आहे, कारण या काळात एखादी व्यक्ती तुमच्याकडे आकर्षित होईल किंवा तुम्ही कोणाकडे आकर्षित व्हाल. त्यातून एक गंभीर नाते उभे राहू शकते. विद्यार्थ्यांसाठी ह्या आठवड्याचा उत्तरार्ध अत्यंत अनुकूल असून अभ्यासात गती येईल आणि अवघड विषय सहजपणे समजतील. परीक्षा किंवा स्पर्धात्मक क्षेत्रातील लोकांना
असताना वरिष्ठ शिक्षकांचे उत्तम मार्गदर्शन मिळेल. आरोग्याच्या दृष्टीने मंगळ तुम्हाला ऊर्जा आणि शक्ती देईल, पण अतिराग, तणाव आणि अस्थिरता टाळणं आवश्यक आहे. रक्तदाब, ॲसिडिटी किंवा पाठीसंबंधी ज्यांना त्रास आहे त्यांनी डॉक्टरांचा योग्य वेळी सल्ला घ्या. त्यामुळे योग, श्वसनक्रिया आणि हलका प्रोटीनयुक्त आहार तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आठवड्याच्या शेवटी म्हणजे 19 व 20 तारखेला तुम्हाला एक गोष्ट स्पष्टपणे जाणवेल की तुमचे प्रयत्न योग्य दिशेने चालले आहेत. तुम्ही स्वतःच्या क्षमतेवर आधीपेक्षा अधिक विश्वास ठेवू लागाल. बाहेरील जगात प्रतिष्ठा वाढेल, महत्त्व वाढेल आणि लोक तुमच्याकडे आदराने पाहतील. अनेक वृश्चिक राशीच्या जातकांना ह्या आठवड्याच्या शेवटी एखादा सुंदर आशीर्वादही मिळू शकतो. तो आर्थिक, भावनिक किंवा आध्यात्मिक कशाही प्रकारचा असू शकतो. या संपूर्ण आठवड्याचे सार सांगायचे तर हा काळ तुम्हाला पुनर्जन्म देणार आहे. ज्याप्रमाणे वृश्चिक राशीचे चिन्ह परिवर्तनाचे द्योतक आहे, त्याप्रमाणे तुम्ही या आठवड्यात भावनिक, मानसिक, आर्थिक आणि आध्यात्मिक स्तरावर एक नवीन पद्धतीने कार्य करताना पुढे जाल. हा आठवडा तुमच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असून जिथे तुम्ही स्वतःला पुन्हा परिभाषित कराल, उभारी घ्याल आणि जीवनाच्या मार्गाला नवीन ऊर्जा द्याल. वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 7 व 9. शुभ रंग आहे लाल व जांभळा. शुभवार आहे मंगळवार व गुरुवार. शुभ दिनांक आहे 17 व 20. व वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन एक नारळ अर्पण करा. त्यामुळे तुमची नकारात्मकता दूर होईल व धैर्य वाढेल. धनुराशीच्या जातकांना ह्या आठवड्यात मोठ्या संधी, मानसिक स्पष्टता, प्रगती आणि दीर्घकालीन योजनेला गती देणारा अत्यंत शुभ काळ येणार आहे. सप्ताहाची सुरुवात 14 डिसेंबरपासून होताच गुरु आणि सूर्याचा एकत्रित प्रभाव तुमच्या व्यक्तिमत्वात आत्मविश्वास, तेज व आकर्षण वाढवणारा ठरेल. ज्या गोष्टींची तुम्ही अनेक दिवसांपासून मनाशी योजना करत होतात त्या अचानक वास्तवात उतरण्यास सुरुवात होईल. तुम्हाला तुमची दिशा अधिक स्पष्टपणे दिसेल. करिअरमध्ये आठवड्याच्या पहिल्या 3 दिवसामध्ये म्हणजे 14 ते 16 डिसेंबर दरम्यान महत्त्वपूर्ण संधी निर्माण होतील. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल. तुमचे काम करण्याची पद्धत, तुमचा दृष्टिकोन आणि तुमची नेतृत्व क्षमता प्रभावी ठरेल. काही धनुराशीच्या जातकांना पदोन्नती किंवा अतिरिक्त जबाबदारी आठवड्यात मिळू शकते. व्यवसायात असलेल्यांसाठी हा काळ विस्तार, नवीन गुंतवणूक, नवीन ग्राहक, नवीन शाखा उघडण्यास अनुकूल आहे. विशेषतः 15 आणि 16 तारखेला आर्थिकदृष्ट्या नवे करार होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाजू अतिशय मजबूत आणि स्थिर राहील. पूर्वी अडकलेले पैसे आठवड्यात मिळू शकतात. एखादी जुनी संधी आता पुन्हा तुमच्यासमोर नव्याने उभी राहील. या आठवड्यात तुमची आर्थिक रणनीती जशी मजबूत असेल तसा तुम्हाला पुढील काही महिन्यांचा फायदा मिळेल. घरगुती जीवनातही वातावरण शांत आणि सौहार्दपूर्ण राहील. कुटुंबातील सदस्य तुमच्या बाजूने उभे राहतील. एखादा जुना वाद मिटण्याची शक्यता आहे. चंद्राच्या प्रभावामुळे घरात शांतता, आनंद, सकारात्मकता आणि प्रसन्नता वाढेल. जोडीदारासोबतचे नाते अधिक बळकट होईल. प्रेमसंबंधात गत काही महिन्यापासून जे अडथळे येत होते ते दूर होतील आणि परिस्थिती स्वतःहून तुमच्या बाजूने फिरू लागेल. अविवाहितांसाठी आठवड्याचा पहिला भाग म्हणजे पूर्वार्ध अत्यंत शुभ असून एखादे आकर्षक नाते ह्या कालावधीत जुळण्याची शक्यता आहे. एक गोष्ट मात्र महत्त्वाची आहे ती म्हणजे सत्य बोलताना किंवा निर्णय घेताना शब्दांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. धनुराशीचा स्वभाव मोकळा आणि स्पष्टवक्ता असतो, पण कोणाला त्यामुळे तुम्ही दुखावणार नाही ह्याची देखील काळजी घ्या. विशेषतः 16 तारखेला एखाद्या छोट्या गैरसमजातून तणाव निर्माण होऊ शकतो, म्हणून संयम आवश्यक आहे. मानसिक आरोग्याच्या दृष्टीने आठवडा फार फलदायक असणार असून तुमची एकाग्रता, स्मरणशक्ती आणि निर्णय क्षमता वाढणार आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रगती होईल. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर हा आठवडा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. 14 ते 20 डिसेंबर दरम्यान तुम्हाला गुरुची पूर्ण कृपा मिळत असल्याने तुम्ही ज्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करायला हवे त्यात तुम्हाला यश मिळेल. आरोग्याच्याच बाबतीत आठवड्याच्या सुरुवातीला थोडासा थकवा जाणवू शकतो, पण मंगळाच्या प्रभावामुळे शरीरात पुन्हा ऊर्जा संचार होईल. व्यायाम, योग आणि चालणे याचा तुम्ही जीवनात अवलंब केल्यास तुमचे शरीर तंदुरुस्त राहील. तुमच्या स्वभावातील सकारात्मकता तुम्हाला प्रत्येक अडथळ्यातून बाहेर काढण्यास मदत करेल. एकूणच आठवड्याचा पहिला टप्पा तुम्हाला आर्थिक, भावनिक आणि व्यावसायिक स्थैर्य देणारा असून हा काळ तुम्हाला पुढील काही महिन्यांसाठी योग्य पाया आणि दिशादर्शन देणारा ठरेल.
हा काळ धनुराशीच्या जातकांसाठी प्रगती, ध्येयपूर्ती आणि आपल्या जीवनात मोठी उभारी घेण्यासाठी उपयुक्त आहे. मंगळ आणि गुरुचा मिळून तयार होणारा योग तुमची कार्यक्षमता वाढवणार असून तुमच्यातील धाडस, पुढाकार आणि निर्धार अत्यंत भक्कम होईल. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील. तुमचे कौशल्य तुम्ही दाखवू शकाल. तुमच्या कामामुळे इतरांना प्रेरणा मिळेल. अनेक धनुराशीच्या जातकांना ह्या काळात नवीन टीमचे नेतृत्व करण्याची संधी मिळेल. प्रकल्प हाती घेण्यात किंवा बाह्य संस्थांशी सहयोग करण्याची संधी उपलब्ध होईल. नोकरी शोधत असाल तर 17 ते 20 दरम्यान मुलाखतींसाठी शुभयोग आहे. व्यवसायात नवीन कराल, नवीन ग्राहक किंवा अचानक आलेली आर्थिक लाभदायी ऑफर दिसू शकते. या आठवड्यात घेतलेले आर्थिक निर्णय पुढे अत्यंत फायदेशीर ठरतील. घरगुती जीवनात प्रेम, आदर आणि सकारात्मक संवाद वाढेल. विशेषतः पालकांच्या आशीर्वादाने अनेक अडथळे तुम्ही ह्या आठवड्यात सहज दूर करू शकाल. काही धनुराशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये एखादा शुभप्रसंग तुमच्या जीवनामध्ये घरामध्ये घडू शकतो. घरात काही बदल, सुधारणा किंवा सजावटीची कामे होऊ शकतात. प्रेमसंबंधात ह्या काळात रोमॅन्टिक ऊर्जा वाढेल. जोडीदाराकडून साथ मिळेल. एकत्रित वेळ घालवण्याचा योग असून अविवाहितांसाठी हा आठवडा अनपेक्षितरित्या खास असणार आहे. कारण एखाद्या मित्राच्या माध्यमातून किंवा कोणीतरी ओळखीच्या व्यक्तीमुळे नवीन नातेसंबंध जुळण्याची शक्यता आहे. या आठवड्यात तुमचे व्यक्तिमत्व इतके तेजस्वी व आकर्षक होईल की लोक तुमच्याकडे नैसर्गिकरित्या आकर्षित होतील. विद्यार्थी वर्गासाठी आठवड्याचा उत्तरार्ध अत्यंत सकारात्मक असून अभ्यासात प्रगती होईल. एखादा अवघड विषय देखील सहज समजून घ्याल. प्रोजेक्ट, असाइनमेंट किंवा स्पर्धा परीक्षेत चांगले यश मिळेल. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला ऊर्जा आणि चैतन्य जाणवेल. मात्र अति आत्मविश्वासामुळे निष्काळजीपणा ठरणार नाही याची योग्य ती काळजी घ्या. पचनसंस्थेशी संबंधित त्रास जसे की ॲसिडिटी किंवा आहारातील अनियमितता तुम्हाला त्रास देऊ शकते. नियमित आहार आणि भरपूर पाणी याकडे विशेष लक्ष द्या. मानसिक तणाव जवळजवळ नाहीसा होईल आणि तुमचे मन देखील प्रसन्न व आनंदी राहील. आठवड्याच्या शेवटी म्हणजे 19 व 20 डिसेंबर दरम्यान तुम्हाला एखादी मोठी सकारात्मक बातमी कळू शकते. तुमचे बोलणे, उपस्थिती आणि प्रभाव वाढणार असून काही व्यक्तींना प्रवासाचा योग आहे. हा प्रवास शुभफलदायक ठरणार असून आध्यात्मिक दृष्टीनेही हा आठवडा तुम्हाला अत्यंत बळकट करणारा असेल. अंतर्ज्ञान वाढेल आणि तुमची योग्य निर्णय घेण्याची शक्ती देखील वाढणार आहे. तुमच्या मनात मोठे ध्येय असल्यास हा काळ त्याची पायाभरणी करण्यासाठी अत्यंत अनुकूल आहे. आठवड्याचे सार सांगायचे झाले तर हा काळ धनुराशीसाठी प्रगती, स्थैर्य, आनंद आणि यश घेऊन येणारा आहे. तुम्ही ज्या दिशेने मेहनत कराल त्या प्रत्येक क्षेत्रात उत्तम परिणाम मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या जीवनात नवी ऊर्जा, नवा उजेड येणार असून तुम्हाला योग्य लोकांची साथ मिळणार आहे आणि त्यामुळे आत्मविश्वासाने तुम्ही मोठ्या उंचीवर ह्या आठवड्यात जाल. धनुराशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 3 व 5. शुभ रंग आहे पिवळा व केशरी. शुभ वार आहे रविवार व गुरुवार. शुभ दिनांक आहे 14, 18 व 19. व ह्या आठवड्याचा धनुराशीसाठी विशेष उपाय: येत्या गुरुवारी केळीच्या झाडाला पाणी अर्पण करा. त्यामुळे तुमचं भाग्य व करिअरमध्ये तुम्ही चांगली उन्नती साधू शकाल. मकर राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये शनी, गुरु आणि बुध यांच्या हालचालीमुळे एकाच वेळी अनेक स्तरावर तुम्ही गती आणि शिस्त ह्या दोन्ही गोष्टी वाढवणार आहात. त्यामुळे तुमचा स्वभाव जिथे प्रॅक्टिकल आहे तिथे या आठवड्यात तुमची एकाग्रता आणि संयम कमालीचा वाढलेला दिसून येईल. तुम्हाला कामात स्थिरता मिळावी म्हणून तुमच्यासाठी परिस्थिती अनुकूल असणार आहे. परंतु त्याचवेळी काही चाचण्या, परीक्षा देखील येऊ शकतात ज्या तुमची कार्यक्षमता आणि तुमचा दृष्टिकोन आणखीन मजबूत करतील. या आठवड्यात निर्णय घेताना तुम्ही भावनेपेक्षा लॉजिक आणि अनुभवावर अधिक भर देणं आवश्यक आहे. आठवड्याच्या सुरुवातीपासूनच महत्त्वाच्या कामांची पसंतीक्रमाने योजना करणे फायदेशीर ठरेल. काही जुन्या प्रलंबित कामांना पूर्णत्व मिळू शकते. काही व्यक्तींशी तुटलेले संवाद पुन्हा जोडले जाऊ शकतात. ग्रह तुमच्या मेहनतीची दखल घेत असून तुम्हाला प्रयत्नांचे फळ मिळण्यासाठी अनुकूल ऊर्जा उपलब्ध करून देत आहेत. करिअरच्या दृष्टीने पाहता वरिष्ठांकडून तुमची कामे अधिक बारकाईने तपासली जाऊ शकतात. परंतु तुमचा शिस्तबद्ध दृष्टिकोन आणि जबाबदारी पेलण्याची क्षमता तुमच्या वरिष्ठांना इम्प्रेस करण्यात यशस्वी व्हाल. करेल. काही जणांना नवीन कामाची ऑफर, प्रोजेक्ट किंवा नवीन संधी मिळू शकतात. नोकरीत बदल करण्याचा विचार करत असाल तर ह्या आठवड्याचा मधला काळ सकारात्मक आहे. आर्थिक क्षेत्रात तुमचे काटकसरी वृत्ती ह्या आठवड्यात विशेष फायदेशीर ठरणार आहे. पैशाची योग्य बचत, योग्य गुंतवणूक यावर तुम्ही विशेष लक्ष केंद्रित कराल. काही खर्च अचानक येऊ शकतात पण ते तुमच्या नियंत्रणात असतील.
स्थावर मालमत्ता, जमिनीचे व्यवहार, जुन्या गुंतवणुकीतून रिटर्न्स याबाबत लाभ तुम्हाला या आठवड्यात मिळू शकतो. व्यवसाय करणाऱ्या मकर राशीच्या जातकांना नवीन कंत्राट, सरकारी कामे, मोठ्या लोकांशी संपर्क, व्यावसायिक विस्ताराच्या संधी दिसून येत आहेत. भागीदारीत काम करत असाल तर काही मुद्दे स्पष्टपणे बोलून सोडवणे आवश्यक आहे, अन्यथा गैरसमज वाढू शकतात. संबंधाच्या दृष्टीने पाहता या आठवड्यात तुमचा दृष्टिकोन शांत आणि समतोल राहील. जोडीदाराशी संवाद वाढेल आणि जुन्या तणावावर सकारात्मक तोडगा निघेल. वैवाहिक व्यक्तींना घरगुती जबाबदाऱ्यांमध्ये लक्ष देण्याची वेळ असून जोडीदार व कुटुंबातील व्यक्ती तुमच्या व्यस्त वेळापत्रकाबद्दल तुम्हाला समजून घेतील आणि तुम्हाला मानसिक आधार देखील देतील. प्रेमसंबंधात असलेल्या व्यक्तींना प्रिय व्यक्तीविषयी ओढ वाढेल. एकमेकांना वेळ देण्याची इच्छा अधिक प्रबळ होईल. एखादी सिरियस कमिटमेंट किंवा नात्यात पुढची पायरी गाठण्याची शक्यता दिसते. अविवाहितांसाठी योग्य व्यक्ती भेटण्याची किंवा एखाद्या महत्त्वाच्या नात्याची या आठवड्यात सुरुवात होईल. कुटुंबात शांतता राहील, परंतु काही विषयांवर तुम्हाला तुमचे नेतृत्व दाखवावे लागेल. घरातील वडीलधाऱ्यांचा सल्ला उपयोगी पडेल. आरोग्याच्या दृष्टीने शिस्त पाळणारे मकर राशीचे लोक या आठवड्यात चांगल्या ऊर्जेत राहणार असून कामाच्या ओढग्रस्त प्रवाहामुळे थोडासा थकवा तुम्हाला जाणवू शकतो. तसेच पाठीचा त्रास, सांधेदुखी व झोपेची कमतरता यामुळे ताणतणाव निर्माण होऊ शकतो, तेव्हा या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. सकाळची थोडी चाल, योग व ध्यान तुमची शारीरिक क्षमता वाढवण्यास उद्युक्त ठरतील. पचनाची समस्या असलेल्यांनी आहारात काळजी घ्यावी. एकंदरीतच तुमचे आरोग्य ग्रहमानानुसार सुधारत चाललेले असून तुमचा आत्मविश्वास वाढणार असून विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा खूपच सकारात्मक आहे. अभ्यासात एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढण्याची शक्यता असून परदेशी शिक्षण, स्पर्धा परीक्षा व उच्च शिक्षणासाठी तयारी करणाऱ्या मकर राशीच्या जातकांना जिद्द, परिश्रमशीलता, शिस्त आणि शांत स्वभाव यामुळे आपल्या क्षेत्रामध्ये स्थिर व पुढे जाण्यासाठी यशस्वी व्हाल. निर्णय घेण्यापूर्वी थोडा शांत विचार करा आणि योग्य लोकांशी सल्लामसलत करा. या आठवड्यात शुभ घटनांची सुरुवात दिसत असून तुमच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी सकारात्मक दिशेने पुढे वाटचाल करतील. तुमचा मार्ग स्पष्ट दिसेल आणि पुढील काळात प्रगतीची गती वाढणार असून भावनिकदृष्ट्या तुम्ही जास्त परिपक्व व्हाल. आपल्या आयुष्याकडे तुम्ही व्यवस्थित, शिस्तबद्ध आणि संयमित दृष्टिकोनातून पाहण्यास तयार राहाल. या काळात केलेली मेहनत पुढे अनेक महिन्यांचे फलित देऊन जाईल. आठवड्याच्या शेवटी एखादा आनंददायक प्रसंग, कौतुक, छोटी भेट, कौटुंबिक समाधान किंवा आर्थिक लाभ मकर राशीच्या जातकांना होऊ शकतो. या आठवड्यात तुमचा आत्मविश्वास वाढणार असून तुम्हाला स्वतःच्या क्षमतांची जाणीव अधिक स्पष्ट होईल. शनीच्या अनुशासनात्मक प्रभावामुळे काही जुने दोष, सवयी किंवा टाळाटाळ करण्याची वृत्ती कमी होईल. तुम्ही अधिक प्रॅक्टिकल, परिपक्व आणि लक्ष्यप्राप्तीकडे स्थिर व्हाल. जीवनात नव्या येणाऱ्या संधींचे स्वागत करण्याची तयारी ठेवा. नकारात्मक विचारांपासून दूर राहा. ग्रह तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. तुमच्या परिश्रमांचे योग्य वेळी फळ मिळणार असून एकूणच हा आठवडा मकर राशीसाठी मेहनत, स्थिरता, सकारात्मक प्रगती आणि नवीन आत्मविश्वास घेऊन येणारा असा ठरणार आहे. मकर राशीसाठी शुभ अंक आहे 4 व 8. शुभ रंग आहे राखाडी व निळा. शुभ वार आहे बुधवार व शनिवार. शुभ दिनांक आहे 15, 17 व 20 डिसेंबर. मकर राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय: येत्या शनिवारी शनी मंदिरात किंवा हनुमंदिरात जाऊन संध्याकाळी एक तिळाचा दिवा प्रज्वलित करा आणि तो तिथे अर्पण करा. त्यामुळे शनीची कृपा वाढून कार्यात सातत्य लाभेल. कुंभ राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात विशिष्ट सकारात्मक ऊर्जेचे प्रवाह वाढणार असून तुमच्या राशीवर शनी, गुरु आणि बुध यांच्या प्रभावामुळे नवनिर्मितीची भावना, प्रगतीची गती आणि मानसिक स्पष्टता वाढणार आहे. कुंभ जातकांच्या स्वभावातील कल्पकता, दूरदृष्टी आणि सामाजिक जाणीव या आठवड्यात अधिक जागृत होऊन तुम्हाला नवीन योजनांकडे नेणार आहे. तुमच्या मनात बराच काळ साचलेल्या कल्पना, प्रकल्प किंवा ध्येयांना आता योग्य आकार देण्याची संधी मिळेल. तुम्ही एखादा महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत असाल तर ग्रहस्थिती तुम्हाला अनुकूल परिस्थिती उपलब्ध करून देईल. आठवड्याच्या सुरुवातीला कामात उत्साह वाढेल. तुमच्या व्यक्तिमत्वातील नेतृत्वगुण सहजपणे दिसून येईल. अनेकांना तुमच्या विचारांमध्ये प्रेरणा मिळेल आणि तुम्हाला तुमची क्षमता अधिक स्पष्टपणे जाणवेल. काही कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आठवडा एखाद्या नवीन प्रवासाची सुरुवात करणारा ठरू शकतो.
करिअरमध्ये बदल, नवीन जबाबदारी, नवे प्रोजेक्ट किंवा एखाद्या मोठ्या स्वप्नाच्या पूर्तीची पहिली पायरी ह्या रूपाने आठवड्याच्या मध्यात अचानक काही अडथळे येऊ शकतात. परंतु तुमचे तर्कशुद्ध विचार आणि योग्य संवाद कौशल्य त्यातून तुम्ही सहजपणे मार्ग काढू शकाल. वरिष्ठांच्या नजरेत तुमची कामगिरी चांगली राहील, त्यामुळे तुम्हाला प्रशंसा, मान्यता व नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी हा आठवडा उत्तम ठरू शकतो. ग्राहक वाढ, विक्रीत वाढ, नवीन संपर्क, सरकारी व्यवहार सुलभ होणे किंवा एखाद्या प्रभावशाली व्यक्तीची मदत ह्या आठवड्यात तुम्हाला मिळू शकते आणि त्याचे चांगले सकारात्मक परिणाम देखील ह्या आठवड्यात तुम्हाला मिळू शकतात. भागीदारीत काम करत असाल तर एकमेकांच्या जबाबदाऱ्या व्यवस्थित स्पष्ट करा. पारदर्शकता वाढल्यास गैरसमज दूर होतील आणि टीमवर्क मजबूत होईल. आर्थिक दृष्टिकोनातून पाहता हा आठवडा स्थिरता देणारा असून काही नियोजित खर्च निर्माण होऊ शकतात, तर काही जुने अडकलेले पैसे देखील मिळू शकतात. गुंतवणुकीच्या दृष्टीने आठवड्याची सुरुवात अनुकूल असणार असून जमीन, घर व वाहन खरेदीविषयी विचार करत असाल तर योग्य सल्लामसलत करून पुढे जा. तुमच्या राशीतील गुरूचा मजबूत प्रभाव आर्थिक वाढीस मदत करणारा आहे, मात्र अवास्तव खर्च किंवा भावनिक निर्णय घेणे टाळा. तुमच्या नैसर्गिक शोधक प्रवृत्तीमुळे तुम्ही नवीन कमाईचे मार्ग शोधू शकाल. त्यातून पुढील काळात त्याचे चांगले परिणाम तुम्हाला मिळतील. संबंधाच्या दृष्टीने आठवडा मधुर आणि सामंजस्यपूर्ण असणारा असून विवाहित व्यक्तींना कुटुंबात शांतता व आनंद मिळणार आहे. जोडीदाराबरोबरचे नाते अधिक दृढ होणार असून तुम्ही दोघे मिळून कुठलेही महत्त्वाचे निर्णय ह्या आठवड्यात घेऊ शकता. प्रेमसंबंधात असलेल्या व्यक्तींना एकमेकांना अधिक समजून घेण्याची संधी मिळेल. प्रिय व्यक्तीसोबत संवाद खुला आणि सकारात्मक राहील. एखादी छोटी सहल किंवा एकत्र वेळ घालवण्याची संधी नात्याला नवीन ऊर्जा देईल. अविवाहितांसाठी अचानक एखादा सुंदर संपर्क निर्माण होऊ शकतो. आधीपासूनच ओळखीच्या असलेल्या व्यक्तींविषयी तुम्हाला आकर्षण वाढू शकते. कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य, शिक्षण किंवा करिअर यासंबंधी काही जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागू शकतात. घरात एखादा आनंददायक प्रसंग, पूजा, गेट टुगेदर किंवा समाधान देणारी घटना या आठवड्यात घडू शकते. आरोग्याच्या दृष्टीने आठवडा सामान्यतः चांगला असला तरी तुमची शारीरिक ऊर्जा वाढणार आहे आणि मानसिक स्पष्टताही उत्तम राहणार आहे, मात्र त्यामुळे तुमचा ताण वाढू शकतो. त्यामुळे डोकेदुखी, थकवा किंवा झोपेची कमतरता जाणवू शकते. यासाठी थोडा वेळ ध्यान करा, श्वसनक्रिया व हलका व्यायाम करा. शरीर आणि मन दोन्ही संतुलित राखण्याचा प्रयत्न करा. आहारात अनियमितता टाळा. जंक फूड, थंड पदार्थ व जास्त मसालेदार पदार्थ टाळल्यास तुम्हाला तुमचे आरोग्य चांगले ठेवण्यास उत्तम लाभ मिळेल. पाण्याचे प्रमाण वाढवा. ज्यांना जुन्या आजारांचा त्रास आहे त्यांनी या आठवड्यात विशेष काळजी घ्या. विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी हा आठवडा प्रेरणादायक व फलदायक ठरणार असून अभ्यासात नवीन गती येईल आणि शिकण्याच्या इच्छा अधिक प्रबल होतील. एखाद्या महत्त्वाच्या परीक्षेची तयारी करत असाल तर योग्य मार्गदर्शन मिळेल आणि स्मरणशक्ती वाढेल. तांत्रिक विषय, संशोधन, नवीन कौशल्य शिकणे किंवा डिजिटल क्षेत्रातील अभ्यासासाठी हा आठवडा विशेष अनुकूल आहे. तुमची नवकल्पनाशीलता आणि समस्या सोडवण्याची क्षमता तुम्हाला यशस्वी बनवेल. एकूणच पाहता या आठवड्यात कुंभ राशीच्या जीवनात प्रगती, आत्मविश्वास, व्यक्तिमत्वातील चमक, आर्थिक स्थिरता आणि नवीन संधींची सुरुवात दिसून येते. तुमची वेगळी ओळख, दृष्टिकोन आणि विचारांची स्वतंत्रता तुम्हाला योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यासाठी प्रवृत्त करेल. जिथे इतर लोक अडचणी पाहतील तिथे तुम्ही मार्ग शोधाल आणि हेच तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे ठरवेल. ग्रहस्थितीनुसार तुम्हाला सामाजिक सन्मान, व्यावसायिक वाढ, मानसिक शांती आणि कौटुंबिक समाधान मिळेल. तुमच्या राशीचा अधिपती शनी तुम्हाला शिस्त, स्थैर्य आणि प्रामाणिकपणा देईल. गुरु अनुकूलतेने वाढ, ज्ञान, संधी आणि प्रगती देईल. या दोघांच्या संयुक्त प्रभावामुळे तुमच्या जीवनातील महत्त्वाची दारे उघडणार असून या आठवड्यात घेतलेला योग्य निर्णय तुम्ही पुढील अनेक काळासाठी सकारात्मक परिणामकारक ठरेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्याच्या अनेक क्षेत्रात तुम्हाला नव्याने प्रकाश दिसेल. ग्रह तुमच्या पाठीशी आहेत आणि तुमच्या प्रयत्नांना योग्य दिशा देखील मिळणार आहे. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा, भीती सोडा आणि पुढे चला. तुमचा प्रवास आता नव्या टप्प्याकडे जात आहे आणि हेच दिवस तुमच्या भविष्याची मजबूत पायाभरणी करणार आहेत. कुंभ राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 4 व 8. शुभ रंग आहे निळा व जांभळा. शुभ वार आहे गुरुवार व शनिवार व शुभ दिनांक आहेत 16, 19 व 20 डिसेंबर. कुंभ राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय: गरजू व्यक्तीला काळ्या रंगाचे कपडे व काळी छत्री दान द्या. त्यामुळे तुमचे नशीब बळकट होईल आणि येणारे अडथळे सहज दूर होतील.
मीन राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात भावनिक स्पष्टता, आध्यात्मिक वाढ आणि नवी मानसिक ऊर्जा प्रबळ होणार आहे. गुरु, चंद्र आणि शुक्र यांच्या अनुकूल प्रभावामुळे तुमच्या मनातील अनेक चिंतेच्या गोष्टी दूर होतील. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास देखील वाढेल. तुम्ही बराच काळ टाळत असलेले काम, निर्णय किंवा संवाद ह्यांना या आठवड्यात योग्य दिशा मिळेल. मीन राशीच्या व्यक्ती स्वभावतः संवेदनशील, कल्पक आणि दयाळू असतात. या आठवड्यात या गुणांची सकारात्मक अनुभूती तुम्हाला मिळेल. तुमच्या जीवनामध्ये काही नवीन सकारात्मक घटना घडण्याची चिन्हे दिसत आहेत, ज्यामुळे पुढील काही आठवड्यांचा आधार मजबूत होईल. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला मानसिक हलकेपणा जाणवेल. कोणत्याही गुंतागुंतीच्या गोष्टी स्पष्ट होतील व अनेक गोंधळ दूर होतील. कामात अडथळे असतील तरी ते दूर होण्याची शक्यता देखील आहे. तुम्ही ज्या क्षेत्रात असाल त्या क्षेत्रात नोकरी, बिझनेस किंवा क्रिएटिव्ह लाईन जिथे तुमच्या कल्पनांना महत्त्व मिळेल. वरिष्ठ, सहकारी किंवा ग्राहक यांच्याकडून तुमच्या क्षमतेचे कौतुक होईल. तुमचा बोलण्यावर प्रभाव पडेल आणि लोक तुम्हाला अधिक विश्वासाने पाहतील. आठवड्याच्या मध्यात अचानक काही नवीन संधी मिळू शकतात. नवीन नोकरीची ऑफर, नवीन क्लायंट, एखादी मोठी ऑर्डर किंवा प्रतिष्ठेचे काम तुम्हाला मिळू शकते. जे लोक स्वतःचा व्यवसाय करतात त्यांच्यासाठी ही वेळ अत्यंत शुभ असून तुम्हाला आर्थिक वाढीस मदत करणारे निर्णय घेण्याची संधी मिळेल. जुनाट व्यवहार, सरकारी कागदपत्रे किंवा अडकलेली रक्कम यासंबंधी काही दिलासा या आठवड्यात तुम्हाला मिळू शकतो. भागीदार असाल तर संवादात स्पष्टता वाढवा. आपली मर्यादा आणि जबाबदाऱ्या काय आहेत हे नीट सांगा. गैरसमज निर्माण होणार नाही याची योग्य ती काळजी घ्या. संबंध त्याच्यामुळे अधिक मजबूत होतील. आर्थिक दृष्टिकोनातून हा आठवडा संतुलित आणि आशादायक असून काही नियोजित खर्च येतील, परंतु तुमचे उत्पन्न त्याची भरपाई करेल. मीन राशीच्या व्यक्ती गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर त्यांना ह्या आठवड्यात योग्य संधी मिळतील. जमीन, घर, प्लॉट किंवा वाहन खरेदीविषयी तुम्ही निर्णय घेऊ शकता. गुरुची साथ असल्यामुळे आर्थिक व्यवहार सावध पण लाभदायक ठरतील. अनावश्यक खर्च टाळा आणि भावनेच्या आहारी जाऊन पैसे खर्च करू नका. तुम्हाला पैशाचा योग्य उपयोग करण्याची संधी मिळेल. जर तुम्ही एखाद्या प्रोजेक्टसाठी निधी शोधत असाल तर एखाद्या व्यक्तीची मदत किंवा मंजुरी सहज मिळू शकते. संबंधाच्या दृष्टीने आठवडा विशेष गोड आणि सुखदायक ठरणार असून वैवाहिक जीवनामध्ये प्रेम, सौहार्द आणि परस्पर आदर वाढणार आहे. तुमच्या जोडीदारासोबतची भावनिक जवळीक अधिक मजबूत होईल. घरात एखादा आनंददायी प्रसंग होऊ शकतो. पूजा, कुटुंब भेट, सणाची तयारी किंवा घरात शांततेचे वातावरण निर्माण करणारी घटना ह्या आठवड्यात घडू शकते. प्रेमसंबंधामध्ये असलेल्यांसाठी हा काळ अत्यंत हळूवार आणि रोमॅन्टिक असून प्रिय व्यक्तीसोबतचा संवाद अधिक अर्थपूर्ण होईल. जुने गैरसमज दूर होतील. तुम्हाला तुमच्या भावनांचा योग्य प्रकारे प्रत्यय येईल. अविवाहितांसाठी एखादा आकर्षक प्रस्ताव येऊ शकतो किंवा नियमितपणे एखाद्या व्यक्तीकडे तुमचे मन आकर्षिले जाऊ शकते. कुटुंबात सुसंवाद साधाल. पालकांसोबतचे नाते अधिक दृढ होईल. एखाद्या कुटुंबियाला तुमच्या मदतीची गरज ह्या आठवड्यात लागू शकते. तुम्ही ती मनापासून पूर्ण कराल. भावंडांच्या करिअरमध्ये प्रगती दिसणार असून घरात काही सकारात्मक बदल, नवीन वस्तू, नूतनीकरण किंवा घराच्या सजावटीतील बदल घडू शकतात. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा मीन राशीच्या जातकांना चांगला असणार असून मानसिक ताण कमी झाल्यामुळे शरीराला नवीन ऊर्जा मिळेल. तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक सक्रिय आणि उत्साही वाटाल. मात्र रात्रीची झोप आणि आहार याकडे दुर्लक्ष करू नका. पोटाशी संबंधित ॲसिडिटी, थकवा किंवा डिहायड्रेशन होण्याची शक्यता आहे. तेव्हा भरपूर पाणी प्या आणि शरीराला विश्रांती द्या. ज्यांना जुने आजार आहेत, डायबिटीज, BP किंवा सर्दी, त्यांनी या आठवड्यात थोडी अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. मानसिक आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा एक सुंदर पुनर्जन्मासारखा आहे. तुमची अंतर्ज्ञानशक्ती प्रचंड वाढणार असून काही मीन राशीच्या जातकांना आध्यात्मिक अनुभव, स्वप्नातून संकेत किंवा ध्यानातून खोल शांतता जाणवेल. तुमच्या राशीची ग्रहस्थिती या आठवड्यात तुम्हाला पुढील वाटचालीसाठी अदृश्य मार्गदर्शन देणार आहे. विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हा आठवडा खूपच अनुकूल आणि परिणामकारक असून एकाग्रता वाढणार असून तुम्ही ज्या गोष्टी शिकत आहात त्या सहज लक्षात राहतील. शिक्षक, मेंटर्स किंवा वडीलधाऱ्यांकडून योग्य मार्गदर्शन मिळेल. कला, संगीत, लेखन, डिझायनिंग
किंवा कल्पकतेशी संबंधित विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा विशेष प्रेरणादायी ठरणार आहे. तुम्ही काहीतरी नवीन निर्माण करू शकता जे तुमच्या भविष्याला दिशा देईल. एकूणच पाहता हा आठवडा मीन राशीसाठी अत्यंत सकारात्मक, सौम्य आणि प्रगतिकारक ठरणार असून तुमच्या आयुष्यात प्रकाश, मार्गदर्शन, समाधान आणि नवीन ऊर्जा येणार आहे. काम, पैसा, संबंध, आरोग्य आणि मानसिक शांती या सर्व क्षेत्रात तुम्ही परिस्थिती सुधारण्याची चिन्हे दाखवत आहात. अनेक मीन राशीच्या जातकांना ज्या समस्यांचा बराच काळ त्रास होत होता त्या ह्या आठवड्यात दूर होऊ शकतात. तुमच्या आयुष्यात हीच योग्य वेळ असून तुम्ही घेतलेले निर्णय आणि केलेला प्रत्येक प्रयत्न तुम्हाला पुढे घेऊन जाणारा ठरेल. गुरु तुमच्या राशीला ज्ञान, शांतता आणि संधी देईल. चंद्र तुमच्या मनाला स्थिरता आणि भावनिक संतुलन देईल. शुक्र तुमच्या संबंधात गोडवा आणि आर्थिक बाबींना ऊर्जितावस्था आणणारा ठरेल. त्यामुळे या आठवड्यात तुम्ही जे काही कराल त्याचे चांगले परिणाम तुम्हाला भविष्यात नक्कीच दिसतील. तुम्ही तुमच्या स्वभावातील सौम्यता, न्यायबुद्धी आणि दयाळूपणा जपत तुमच्या ध्येयाकडे वाटचाल केल्यास तुम्हाला कोणीही थांबवू शकणार नाही. आयुष्यातील एक सकारात्मक वळण आहे. तुमच्या ऊर्जेत, दृष्टिकोनात आणि भावनांमध्ये चैतन्य येणार आहे. तुमच्या जीवनामध्ये नवीन दिशा, नवीन संधी आणि नवीन साथी येणार आहे. त्यामुळे नवीन प्रकाश देखील निर्माण होईल. ग्रह तुमच्याबरोबर असून तुमच्या मार्गावर शुभता व यश घेऊन येणार आहेत. त्यामुळे पुढे जा, आत्मविश्वास ठेवा आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून तुमच्या आयुष्यात आता खऱ्या अर्थाने एक सुंदर बदल तुम्ही घडवणार आहात. मीन राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 3 व 7. शुभ रंग आहे पिवळा व समुद्री निळा. शुभवार आहे सोमवार व गुरुवार व शुभ दिनांक आहे 14 व 18 डिसेंबर. व मीन राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या गुरुवारी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळेला जप करा आणि त्यानंतर मंदिरात उपस्थित लोकांना पिवळ्या रंगाची मिठाई वाटा. त्यामुळे भाग्य, अध्यात्म, मनःशांती हे वाढण्यास मदत होईल. हे होते मेष ते मीन या 12 राशींचे दिनांक 14 डिसेंबर ते 20 डिसेंबर ह्या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जे आमच्या चॅनेलवर पहिल्यांदाच आलेले आहेत त्यांनी चॅनेल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन यूट्यूबकडून तुम्हाला आपोआप मिळेल. धन्यवाद.